चलो, रेडी सगळे? ओके. सो आत्ता हे आपल्या ह्या सीरीजमध्ये लेक्चर नंबर किती चाललंय बेटा आपलं? 4 नंबर चाललंय. तुषार फक्त एकदा ना जस्ट आवाज वगैरे चेक करशील, व्यवस्थित आहे का सगळं? म्हणजे लेक्चर कंटिन्यू करायला मला. जेवण वगैरे झालं सगळ्यांचं? झालं की नाही? झालं? अरे वाह! ठीक आहे. बाकी तब्येत वगैरे सगळं ओके चाललंय, व्यवस्थित आहे? मिस कॉल वगैरे सगळं? नाही, मिस कॉलला हा मिस कॉल आला चॉकलेट बॉय. बाकीचे ब्लॉक आहेत, आहे ना? चांगलं आहे. चला ठीक आहे. आता आपण हा टॉपिक नंबर 3रा घेतोय. पहिला टॉपिक आपण घेतला होता संख्यांचा. ठीक आहे. संख्यांची क्रमागतवाल्यांची बेरीज, नैसर्गिक, सम, विषम, करेक्ट ना? त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे घेतो. इथला आवाज ओके सगळं तुषार ना? ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढे पाहिलं होतं काहीतरी एक नॅचरल झालं होतं, सम, विषम झालं होतं. नंतर आपण ते श्रेणी पण टॉपिक केला मागे, श्रेणीवाला टॉपिक पहिल्या लेक्चरमध्ये. सेकंड लेक्चरमध्ये आपण काय काय केलं होतं? सेकंड लेक्चर संख्यांचे प्रकार आणि कसोट्या. बरोबर? त्याचे क्वेश्चन्स केले होते. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक केला होता कोणता? लसावी आणि मसावी. त्यात आपण जेवढे प्रकार होतात लसावी मसावी सगळे शिकवले होते. ठीक आहे. अनेक लक्षात ठेवायचं, आजचा जो 3रा टॉपिक येतो आहे व्ही बॉडमस, म्हणजे बॉडमसची पद्धत सहरूप देणे. जे काही टॉपिक्स मी घेतोय, आता इथं जरी तुम्हाला दिसतं की पोलीस भरती वगैरे काय आणि प्रश्न पोलीस भरती दिसत आहेत, तर जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, कोणी आता आय थिंक याचं कोर्टाची एक्झाम देणार असेल, बरोबर? त्यानंतर कोणी प्लस तलाठीची भरतीची एक्झाम नेक्स्ट देणार असेल. आता पोलीस भरती तर करंट चालू आहे सध्या काय ते. आणि पुढच्या ज्या कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे नॅशनल लेवलचे असेल किंवा स्टेट लेवलचे असेल, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जे टॉपिक असतात तेच टॉपिक मी तुम्हाला लोकांना शिकवतोय. ठीक आहे. मग भले ती परीक्षा ही तुम्हाला त्यात प्रश्न दिसतील पोलीस भरतीचे, पण पोलीस भरतीचे प्रश्न हे काय स्पेशल कुठलं तरी वेगळे म्हणून सेट नाही केले जात. दुसऱ्या एका परीक्षेत आलेले प्रश्न पोलीस भरतीला विचारतात किंवा पोलीस भरतीला आलेले प्रश्न दुसऱ्या परीक्षेला विचारतात. म्हणजे आपण बघाल तर काही 80-90% प्रकार हे पोलीस भरती आणि एमपीएससीचे आता सेम झालेत. बघितलेत का पेपर सगळ्यांनी? चेक करून घ्या वाटलं तर. ऑलमोस्ट सगळं सेम आहे. त्यामुळं तुम्ही पोलीस भरती करणारे लेक्चर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त जर कोणी काही लेक्चर करत असतील, मी सरळ सेवाचं तलाठी भरती करतोय ना दुसरं काही पोलीस भरती सोडून एमपीएससीचा कंबाईनचे गट ब अभ्यास करतोय, गट क चा अभ्यास करतोय, त्याने पण करा. इथे लेक्चरला स्कॉलरशिपचे मुलं पण येऊन बसलेत. त्यामुळे स्कॉलरशिपच्या मुलांना सुद्धा येणार आहे पेपरमध्ये ते. तर हा जो काही आपण प्रकार करतोय, जे टॉपिक्स करतोय, सगळ्या स्पर्धा परीक्षांना कॉमन आहेत. ठीक आहे. सो आता आपण सुरुवात करूया. टाईप चॅप्टर नंबर 3, लेक्चर नंबर कितवं? 4थं. आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा स्वरूप देण्याचा जो बॉडमासचा जो मिनिंग आहे, तो पहिला आपण सगळे लिहून घेऊया. ठीक आहे. सो तुम्हाला वरती जे काही वर्कबुक दिलं गेलंय, मगाशी तुम्हाला 7:30ला पीडीएफ दिली. एक 2-3 दिवस तुम्हाला मी सांगितलं पीडीएफ थोडंसं 7 वाजता 7:30ला येईल. नेक्स्ट वीकला जी पीडीएफ असेल ती तुम्हाला मी रविवारी देऊन टाकतो 5 टॉपिकची, 5 दिवसाचे 5 टॉपिक. तर ते तुम्हाला एकदाच प्रिंट करून घ्या. एक 30-40 पानांची झेरॉक्स असेल काय ती, तेवढं घेऊन आपले 5 लेक्चर आपण पुढचे कंटिन्यू करणार सोमवारपासूनचे. आता सध्या कसं आहे, थोडासा वेळ मॅनेज होत नाहीये. दिवसभर एमपीएससीचे लेक्चर चाललेत माझे. मागचे जवळपास एक 16 ते 17 दिवस झाले मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाहीये. रोज लेक्चर चालू आहेत. ज्या दिवशी रविवारी इथं सुट्टी दिली होती मुलांना, त्या दिवशी मी कोकमठाणला लेक्चर घ्यायला गेलो होतो 8वीच्या मुलांचं स्कॉलरशिपचं. तर ते सगळं संपून एकही आणि प्रवासही चालू आहे. जायला 5-6 तास, यायला 5-6 तास, असं रेग्युलर सगळं रुटीन सगळं चालू आहे. अजून सुट्टी एकही दिवस नाही घेतलेली, रेग्युलर चालू आहेत लेक्चर. त्यामुळे ते टॉपिक्स वगैरे सगळे ते प्रश्न सेट करायचे, त्याची पीडीएफ बनवायची वगैरे काय, त्यात थोडंसं आमच्या यंत्रणेला आमचे कोमलदाजी सगळे सगळे असल्यामुळे काय होतं ते होऊन जातं. पण त्याला वेळ द्यावा लागतो आम्हाला. तर त्यामुळे ते पुढचे अजून पीडीएफ मी सेट नाही केलेले आहेत बेटा. आता 3 टॉपिक झालेत, 4था टॉपिक चाललाय. त्यानुसार तुमची पीडीएफ आता जशी दिवसभरात मी क्वेश्चन काढून देतोय, ते पीडीएफ आमचे टायपिस्ट तुषार असतील किंवा शंकरभाऊ असतील, टायपिंग करून ते पीडीएफ सेट करतायत आणि मग ती संध्याकाळी तुम्हाला 7:30 पर्यंत पीडीएफ मिळते. तर थोडे दिवस थोडं समजून घ्या, 2-4 दिवस अजून, आणि सोमवारपासून तुम्हाला दर आठवड्याची पीडीएफ एकदा देऊन टाकेल. करेक्ट आहे? चलो. आणि आता आपण सुरुवात करतो स्वरूप देणे व्ही बॉडमॉस मेथड. रेडी? पहिल्यांदा काय करायचं, आपण जी तुम्हाला रिकामी स्पेस दिली त्या वर्कबुकमध्ये आहे ना, पीडीएफ असेल सगळ्यांकडे. ज्याच्याकडे पीडीएफ नाहीच आहे आणि लेक्चर करतोय नुसतं, सध्या त्यांनी ब्लँक पेजेसवरती लिहून घ्या, काय अडचण नाही, काय हरकत नाही. ठीक आहे. सो पहिल्यांदा ते बॉडमास मध्ये जो व्ही बॉडमास नावाचा काही विषय आहे, तो पहिला आपण तिथं फुल फॉर्म त्याचा लिहून घेऊ. आणि फुल फॉर्म लिहिल्यानंतर ते काय जोड्या लावायला नाही येणार आहे. त्याचे काही मिनिंग्स आहेत, त्याचे काही प्रिफरन्स आहेत, काही प्राधान्यक्रम आहेत. ते प्राधान्यक्रम आपण ठरवणार आणि त्याच्यानुसार गणित सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आता हे जे व्ही बॉडमास नावाचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये व्ही अनेकांसाठी नवीन असेल. व्ही म्हणजे व्हिनॅक्युलम, त्याला आपण रेगी कंस असंही म्हणतात. त्याच्यानंतर बी म्हणजे ब्रॅकेट,
त्याला आपण कंस असं नाव देऊया. नेक्स्ट ओ म्हणजे ऑफ. आता अनेक पुस्तकात ऑफचे काय इतर मिनिंग दिलेले असतील, पण आपण जनरल मिनिंग जाणार आहे. आणि ऑफ म्हणजे आपण त्याला उपकंस असं संबोधतो. त्याच्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजनला आपण म्हणतो भागाकार. त्याच्यानंतर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार. नेक्स्ट ए म्हणजे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज. आणि त्याच्यानंतर फायनली एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन म्हणजे आपण म्हणतो वजाबाकी. आता ह्याच्यामध्ये मी 3 गट करून घेणार आहे. ठीक आहे, पुढच्या 5 मिनिटात सगळं रूल वगैरे डिफाईन करून सगळं सेट करून देतो, टेन्शन घ्यायचं नाही. पहिला सेट असेल विनॅक्युलम, ब्रॅकेट आणि ऑफ, म्हणजे सगळ्या कंसांचा प्रकार, कंस कंस आणि कंस, या कंसांचा एक सेट मी तयार करून घेणार. म्हणजे या तिघांसाठी आपण याला असं म्हणूया की हा संच क्रमांक 1 आहे, त्याला आपण म्हणूया नंबर 1. ठीक आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन म्हणजे भागाकार गुणाकार यांचा आपण सेकंड वाला सेट असं घोषित करूया, याला आपण म्हणूया संच क्रमांक 2. याला दुसरा मान असेल, याला पहिला मान कंसाला, दुसरा मान कोणाला, भागाकार गुणाकाराला, आणि तिसरा प्रेफरन्स, तिसरा मान सन्मान असेल बेरीज वजाबाकीला. त्याला 3 नंबर टाकणार मी याच्यामध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता ह्याला मी शॉर्ट करून देतो फॉर्म्युला तुम्हाला. पाठ काय करायचं, लक्षात काय ठेवायचं, कधी पण कोणतं पण तुम्हाला लोकांना गणित असलं काय दिसलं समीकरण टाईप, तर पहिला मान कंस सोडवण्यासाठी द्यायचा, त्याच्यानंतर भागाकार आणि मग गुणाकार, आणि त्याच्यानंतर असतात बेरीज वजाबाकीचा नियम. ठीक आहे. सो कुठलंही गणित दिसतंय शॉर्ट मध्ये लिहून घ्या सगळ्यांनी. हा प्रिफरन्स, हा अल्गोरिदम लक्षात घ्या सगळ्यांनी. कधी पण पहिला मान सन्मान कोणाला द्यायचा, कंस म्हणजे ब्रॅकेटला, दुसरं कोणाला द्यायचं, भागाकार गुणाकार, आणि तिसरं काय बाबांनो, बेरीज वजाबाकी. तर आता जो काय आता पुढचा क्वेश्चन आपण सुरुवात करणार आहे, या नियमानुसारच मी जाणार आहे आता काय ते. ठीक आहे. आणि मग त्यात सर मग आधी भागाकार की आधी गुणाकार, आधी बेरीज की वजाबाकी, आपण नाही का क्रिकेट खेळताना आपण खेळताना नियम डिसाईड करतो सगळे, तसंच करूया. आधीच नियम सांगितले तर आतमध्ये परत नियम चुकला की भांडणं होतात. त्यापेक्षा आपण काय करूया, मॅच चालू करून टाकू आणि मॅच खेळत असताना आपण नियम तयार करू. ठीक आहे, लेट स्टार्ट. तर सगळ्यात पहिला बेसिक क्वेश्चन तुम्हाला लोकांना जेवढे क्वेश्चन घेतलेत ते सगळे 2024च्या भरतीमधलेच क्वेश्चन घेतले. म्हणजे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जाईल की बाबा आपल्याला जमतंय सगळं व्यवस्थितपणे. ठीक आहे. सो टाईप वन मध्ये प्रश्न क्रमांक पहिला अमरावती ग्रामीणचा क्वेश्चन आहे आणि अतिशय सिंपल आहे. आपल्याला या ठिकाणी बेरीज, भागाकार, वजाबाकी, गुणाकार सगळेच कार्यकर्ते दिसतील. ठीक आहे. हे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये मी आत्ताच सांगितलं, तर ब्रॅकेट तर नाहीच आहे, तर पहिला मान सन्मान कोणाचा, भागाकार गुणाकाराचा, आणि त्याच्यानंतरच काय करायची, बेरीज आणि वजाबाकी. आता पहिल्यांदा इथं भागाकार गुणाकार कुठे आला त्याला अंडरलाईन करून घ्यायची. पहिला भागाकार कोणाकोणाच्या मध्ये सांगायचं, 32 आणि 8च्या मध्ये. तर इथं 32 आणि 8 या दोघांना अंडरलाईन करून घ्यायची, भागाकाराची एक जोडी बनवायची. भागाकार 32 आणि 8चा आहे, आणि गुणाकार कोणाकोणाचा सांगायचं, -4 आणि 3चा. तर इथं अंडरलाईन करताना चिन्हापासून करायची. म्हणजे चिन्हांचे नियम मी आता पुढच्या 10 गणितात सारखं सारखं बोलणार आहे. पुढच्या 10 गणितात आता टोटल 20 क्वेश्चन मी सिलेक्ट केलेत आजचे, जे मागच्या 2024च्या भरतीमध्ये आलेले आहेत. तर पहिले 10 गणित होत असताना प्रत्येक ठिकाणी सारखं सारखं नियम तुम्हाला मी बोलून दाखवेल. ठीक आहे. चला सुरुवात होते. आता पहिलं भागाकार गुणाकार केला पाहिजे आपण. तर सुरुवातीचा 8 ऍज इट इज राहील, आहे तसा. 32 ला 8 ने डिवाइड केलं की त्याला सांगा 8 शोक 32, +4 का -4, प्लस. ज्यांचा मी भागाकार केला त्या दोघांमध्ये कोणी मायनस आलाय का, नाही, म्हणून उत्तर त्याचं प्लस मध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर 4 आणि 3चा गुणाकार केला, 4 त्रिक 12, त्याला चिन्ह काय द्यायचं, मायनस, कारण ज्यांचा गुणाकार केला त्यांच्यात मायनस किती वेळा आला, एकदा आला, तर इथे येणार उत्तर मायनस मध्ये. आता इथं बघायचं, 8 + 4 + 12, इथं जेव्हा गुणाकार भागाकार संपतो आणि सगळं बेरीज वजाबाकी शिल्लक राहतं, तर आधी बेरीज आणि मग वजाबाकी असलं काही नाहीये, आपण तसलं काही फॉलो करणार नाही. जे शिल्लक राहिलं त्यांच्या डावीकडून उजवीकडे जोड्या बनवायच्या, लेफ्ट टू राईट जोड्या बनवायच्या. पहिली जोडी सांगा काय बनते, 8 + 4, तर 8 आणि 4 किती रे बेटा, 12, आणि -12, 12तून 12 गेलं किती आलं, 0. हे आपलं सगळ्यात पहिलं आन्सर. चला ओके, एकदम बेसिक आहे. ठीक आहे, साध्या सरळ भाषेत डायरेक्टली करते तर 8 आणि 4 12, 12तून 12 गेला 0 आला. बेसिक रूल वापरायचा आहे. आणि कधी पण भागाकार गुणाकारला पहिला मान द्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, बेरीज वजाबाकी करायची. ठीक आहे. चलो नेक्स्ट, बेसिक क्वेश्चन नंबर 2. हे बेसिकच आहे सगळं आणि पेपरला बेसिक येतच, फिक्स येतं. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये, इथं बेरीज आली, गुणाकाराला, भागाकाराला. आता एक साधा सरळ विषय असा आहे की जेव्हा गुणाकार भागाकार सलग दिसेल, मी प्रश्न छापतोय परत, लक्ष द्या सगळ्यांनी. इथं आपण बघू शकता गुणाकार भागाकार सलग आलाय. तर गुणाकार भागाकार सलग आल्यास एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची, कधी पण पहिला मान द्यायचा भागाकाराला, पहिला मान सन्मान कोणाला द्यायचा, भागाकाराला. तर आता होऊ दे बेटा, नंतर विचार मला काय असेल. ठीक आहे. काय बोल, आन्सर आलं.
अयु शपथ. त्याचा आन्सर आलं. पाचवीला आहे ना तू? व्हेरी गुड. चला, पहिलं गुणाकार की पहिलं भागाकार? नक्की. मग आता याच्यामध्ये ना पहिल्यांदा ही जोडी मी बनवणार. सांगा 7 ने 21 ला डिवाइड केलं. 7 त्रिक 21, 3 त्रिक 9, 9 9 किती? 18. असं फास्ट करू शकता आफ्टर प्रॅक्टिस. आता सध्या जस्ट एक नावाला आपण स्टेप लिहितोय फक्त. चला सांगा, इथं प्रिफरन्स देत असताना आधी गुणाकार की आधी भागाकार? भागाकार आधी घ्यायचा. बाकी सगळं आहे तसं कॉपी करा. 9चं 9, अधिकचं अधिक, 3चं 3, गुणिलेचं गुणिले. 21 ला 7 ने डिवाइड केलं. बोला 7 त्रिक 21. आणि आता सध्या ह्या गणितामध्ये बेरीज आणि गुणाकार शिल्लक आहे. तर आधी मान सन्मान कोणाला? बेरजेला का गुणाकाराला? गुणाकारला पहिला प्रिफरन्स आहे. तर हे सॉल्व्ह करून घ्या. इथे 9चं 9, सांगा 3 त्रिक 9, 9 आणि 9 किती? 18. सांगा ऑप्शन नंबर कोणता येतो? 2. गुड. आता तुमचं कॉम्पिटिशन 5वीच्या पोरांबरोबर आहे. आता थोडंसं असं घाबरायचं आता तुम्ही लोकांनी, कारण प्रश्न दिल्या क्षणी त्यांचं 15-20 सेकंदात आन्सर निघतंय. आता कॉम्पिटिशन म्हणून घ्या. ठीक आहे ना? ओके. तुम्ही यांना हरवायचं आहे ना? चलो. हे आलं त्याचं उत्तर पुढचं. उत्तर देऊ नका. एखाद्याला इथंच अटॅक बिटॅक घ्यायचा, उगाच टेन्शन मध्ये येईल तो. तुम्ही म्हणाल सर, अरे सर गेला कस का आधी येते, मला अजून येईना. ठीक आहे, ओके. चला, कॉम्पिटिशन हेल्दी असलं पाहिजे, मजा येते. चला, आता तिसरा जो क्वेश्चन आता बेटा लक्ष द्या सगळ्यांनी. याच्यामध्ये पण आता भागाकार गुणाकार दिसतोय आतमध्ये. तर पहिला मान सन्मान कोणाचा? भागाकार गुणाकाराचा. तर भागाकार आहे 52 आणि 13च्या मध्ये, तर इथं अंडरलाईन करा. आणि गुणाकार आहे 9 आणि 2च्या मध्ये. करेक्ट ना? चला, सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा मला तो 12चा 12 आहे तसं लिहायला लागेल. 52 13च्या पाड्यामध्ये आहे. बोला बरं, 13च्या पाड्यामध्ये 1352. इथे प्लस मध्येच राहणार, कारण मायनसचा आता पता अख्ख्या गणितात नाहीये. पुढे 9 दुने किती? 18. तो येणार प्लस मध्ये. परफेक्ट ना? मग आता ह्या तिघांची मी डायरेक्टही बेरीज करू शकतो, किंवा आपण आपलं बेरजा वजाबाकी शिल्लक राहिले की आपलं लेफ्ट टू राईट जोड्या बनवायला घ्यायच्या कधी पण. एकदम सोपं जातं ते. मग सांगा 12 आणि 4 किती आला इथं? 16 आला. 16 अधिक किती? 18. चला फायनल करा. 16 आणि 18ची बेरीज करायची. 8 आणि 6 14. हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. आपलं एकदम गरीबासारखं जा. डायरेक्ट तोंडी येत असेल तर तोंडी करा, नाही तर असं लिहून दाखवा व्यवस्थितपणे. 34. ऑप्शन नंबर 3. गुड. 3 बेसिक क्वेश्चन झाले. असे सुरुवातीला बेसिक बेसिक, नंतर 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 थोडंसं अवघड होत जाईल. पण काय अवघड नाहीच आहे. टॉपिक अवघड आहे का? अजिबात नाहीये. फक्त आपल्याला बेसिक पक्क पाहिजे याच्यामध्ये. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाडेपाठ पाहिजे. कारण गुन्हा पाडे आणि भागाकारला पाडेच लागणार आहेत. त्याला काहीच करू शकत नाही मी. तुम्ही पाडेपाठ करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आलो आपण आता. तर आता 1 मिनिट ऐका. इथे तुम्हाला ना कुठेतरी कंस टाकून दिलेत. करेक्ट आहे? तर कंस असेल तर पहिला मान सन्मान कोणाला? कंसांना. तर याला एक अंडरलाईन करा आणि याला एक अंडरलाईन करा. आणि पहिला मान सन्मान त्या दोघांना द्यावा लागेल, आणि बाकी सगळे दुनियादारी कॉन्स्टंट. हा 12 इथं आहे तसा येईल. मायनस सांगा, इथं 24 ला 6 ने डिवाइड केलं. 6 चोक 24 चा किती आला? इथं 4 आला. त्याच्यानंतर इथे मध्ये प्लस दिलेला आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 5 त्रिक 15. आता ऐका, गडबड करू नका. तुम्हाला पुस्तकी नियम असा आहे की बेरीज वजाबाकीमध्ये आधी बेरीज करायची. आपण बेरीज वजाबाकीचा असला कुठलाही नियम वापरणार नाहीये. काय चुकलं तर माझ्यावर टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त गुणाकार भागाकार आधी काय करायचा? भागाकार, मग काय करायचा? गुणाकार. ठीक आहे, काही विषय नाही त्यामध्ये. आणि ते पण सलग आलं तरच ना. आता गुणाकारचं वेगळं पद आलं आणि भागाकारचं वेगळं पद आलं, तर दोन्ही एकाच वेळेला करू शकता तुम्ही लोक. आता सांगा, इथं वजाबाकी आणि इथं बेरीज आहे. असा कुठलाही भेदभाव नाही की आधी काय ना मग काय. आपण जेव्हा वजाबाकी बेरीज शिल्लक राहते तर जोड्या बनवायच्या. पहिली जोडी सांगा, 12 तून 4 गेले. 12 तून 4 गेले 8, आणि 15 8 किती आला? 23. लिहा बिंदास. 12 तून 4 गेले, इथं 8 आलं, आणि प्लस इथे 15 जर केलं तर 15 आणि 8 आपला आन्सर किती येतं बेटा? इथं 23 येतं. बिंदास लिहा. जे चाललंय त्या नियमानेच जा. नियम कोणीच बदलू नका. आपण असे नियम खूप कमी वापरतो असे पण. फक्त एवढंच लक्षात काय आपल्या? भागाकार गुणाकार आधी करायचा, नंतर काय करायचं? बेरजा वजाबाकी करायच्या. चलो, पुढचा बेसिक क्वेश्चन नंबर 5. एकदम सिंपल दिलाय. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9. जे लोक माझी रेग्युलर बॅच करतात एमपीएससीचे पोरं, त्यांना माहिती आहे हा प्रश्न एमपीएससी मध्ये आलेला आहे. म्हणजे एवढं सोपं एमपीएससीत पण असतं. ठीक आहे. चला आता बघाल, ह्या 2 जोड्या बनतात. कोणत्या कोणत्या? गुणाकाराची आणि भागाकाराची. एक जोडी असेल आपली गुणाकाराची जोडी, त्याला अंडरलाईन करा. एक जोडी असेल भागाकाराची, त्याला एक अंडरलाईन करा. मग आता बाकी दुनियादारी. 9चं 9, 9 9 9 9 81. इथे आला प्लस 81. परफेक्ट आहे. बरं, आता इथं काळजीपूर्वक हा. 9 ला जर 9 ने मी डिवाइड केलं तर उत्तर 1 यायला पाहिजे. 9 1 9, 9 1 9. भागाकार केला दोघांचा, पण चिन्ह काय देऊ? मायनस. कारण ज्यांचा मी भागाकार केला त्यांच्यात मायनस साईन किती वेळा आलंय? एकदा आलंय. तर उत्तर काय घ्यायला लागतं? मायनस.
आता त्याच्यानंतर 9 अधिक 81 वजा 1 मध्ये आपण लेफ्ट टू राईट जोड्या बनवतो जेव्हा प्लस मायनस शिल्लक राहतं. पहिली जोडी बनते 9 आणि 81 ची. सांगा 81 9 किती आला? 90. आणि 90 वजा 1, 90 मधून 1 गेला किती आला? 89. 89 आन्सर असला पाहिजे ऑप्शन नंबर 1. चला पहिले 5 क्वेश्चन एकदम परफेक्ट सगळ्यांना जमलेत. सोपं 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 करत करत नंतर 11 नंबर पासून डिफिकल्टच येणार आहे. म्हणजे डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा लॉजिकल येणार आहे, की ते चिन्ह बदलतात पेपरमध्ये. प्लसला मायनस म्हणतात, गुणाकारला भागाकार म्हणतात. त्याला थोडा एवढा फास्ट नाही होत ते, कारण त्यात काय करावं लागतं, ही सगळी चिन्ह बदलावी लागतात. म्हणजे इथं जे तुम्हाला वेळ लागतोय त्यापेक्षा 10-12 सेकंद जरा जास्त लागतात. का तर ते चिन्ह बदलून लिहावं लागतं प्रश्न आपल्याला, त्यासाठी थोडा वेळ एक्स्ट्रा लागणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक किती आता? 6. चला आता इथे जोड्या परत तेच करायचं आपल्याला. पहिली जोडी असेल भागाकाराची, दुसरी असेल गुणाकाराची. +32/16 आणि नंतर -8 गुणिले 2. नियमानुसार गेलो तर 16चा 16 ॲज इट इज राहील. आता 32ला 16 ने डिवाइड केलं सांगा. 16 दुने 32. तर इथे येणार 2. तो कशात असणार? प्लस मध्ये, कारण इथे मायनस नाहीच आहे दोघांमध्ये. पण 8 दुने किती रे बाबांनो? 8 दुने 16 आलं, त्याला चिन्ह काय द्यायला लागेल? मायनस. कारण ज्यांचा गुणाकार केला त्यांच्यात मायनस साईन किती वेळा? एकदा. मी नियम बोलत राहणार, सारखं सारखं बोललोय तुम्हाला मागाशीच. 8 दुने 16चा इथे येणार -16. ठीक आहे. आता ऐका, ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजे परीक्षेत. 16 इथं पण आहे, 16 इथं पण आहे. पण दोघात एक विषय वेगळा आहे. काय? हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. मग तुम्हाला आम्ही सगळ्या मास्तरांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल, की आता तुमचे सगळे स्पर्धा परीक्षेचे मास्तर तुम्हाला सांगतात, सेम संख्या दिसली, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह दिसतं, काय करायचं? कट करायचं. बिंदास करू शकता. किती उरलं उत्तर? 2. किंवा 16 आणि 2 18. 18तून 16 गेले 2च. मग त्याला काय, शेवटी कसंही केलं तर 2च राहणार आहे आन्सर. तर बिंदास लिहून टाका. संख्या सेम दिसली पाहिजे आणि चिन्ह वेगळं असेल तर त्याला काय करता येतं? डायरेक्ट कट करता येतं. उरलं किती आन्सर? 2. कमॉन स्पीड अप. चला, असे हलके हलके क्वेश्चन पेपरला असतात, ते पिक करायचे पटापट पटापट आपण. ठीक आहे. नेक्स्ट सोपा प्रश्न क्रमांक 7. गोलीगत धोका. थांबा, हे असं इथं थोडं फसतायत कार्यकर्ते, आपण त्यांना फसून द्यायचं नाही आपल्याला. 27 गुणिले 7 भागिले 9 अधिक 6 वजा 2. थांबा, होल्ड करा, घाबरू नका. घाबरायचं ना असले प्रश्न बघून. होतं काय, नियमानुसार मी सांगितलं की पहिला भागाकार केला पाहिजे, बरोबर ना रे बाबांनो? दुसरं तर काय करता येत नाही, कारण नियमानुसार भागाकार आधी करावा लागतो. मग आता गुणाकार आणि भागाकार मध्ये भागाकार आधी करायचा, पण एक प्रॉब्लेम असा आहे की 7 ला 9 ने भाग दिला तर उत्तर पॉइंट मध्ये जाते. करेक्ट आहे की नाही? तर एक थोडीशी एक माझी बेसिक मेथड आहे, मी तुम्हाला सांगेल ती. इथून पुढे असं काही दिसलं ना की भागाकार आधी करावा लागतोय, हे दोघं सलग आल्यास भागाकार करावा लागतोय, पण पूर्ण 7ला 9 ने भाग जात नाहीये. तर आता इथून पुढे एक ना गोष्ट फॉलो करायची. काय करायचं माहितीये का? 27 ला आपला जागेवरच ठेवायचा. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. याला जागेवरच ठेवायचा. गुणाकारचा गुणाकार 7 भागिले 9 ला मी इथं 7/9 असं लिहू शकतो का? इथून पुढे बिंदास लिहायचं. जर भाग जात नसेल ना तर असंच लिहायचं. चुकत नाही गणित, गॅरंटी आपली. फुल पैसे लावा माझ्या नावाने, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जर 7/9 दिसला त्याला लिहायचं 7/9. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला सगळे दुनियादारी कॉन्स्टंट +6 -2. चला पहिली स्टेप लिहायला घ्या माझी. पहिली स्टेप लिहिल्यानंतर आता बघा, बेसिक मध्ये कन्वर्ट केलं, 9 ने याला डिवाइड करू शकतो मी आता. बोला बरं, काय येईल सांगा ते? 9 1 9, 9 त्रिक 27 आणि मग फुल अँड फायनल 9 9 त्रिक 27 झालं, बरोबर ना? फायनल ना? आता सांगा 7 त्रिक किती? 21. हे 21 आलं, अधिक किती? 6 वजा 2 आणि बेरीज वजा बाकी आली. कुठलाही नियम वगैरे नसतो त्यामध्ये. जोड्या बनवायला घ्या बिंदास. पहिली जोडी सांगा. 21 आणि 6 27 आणि 27 मधून 2 गेला किती आला? 25. म्हणजे आता इथून पुढे असं काही दिसलं तर घाबरायचं नाही, बिंदास राहायचं. ठीक आहे. चलो, किती झाले क्वेश्चन आता? 7 झाले ना आता? 25 ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. एक मिनिट थांबा, होल्ड होल्ड होल्ड, रुको, गडबड नहीं चाहिए. पहिला मान सन्मान, पहिला कुठला? कंस आला. कंस कुठे आला दिसला? सापडला का सगळ्यांना? इथे कंस आलाय. ठीक आहे. हे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी आता. कंसामध्ये जायचं, पहिलं भागाकार आणि त्याच्यानंतर गुणाकार. ठीक आहे. चला, एकदम सिस्टमॅटिक सांगायचं, फास्ट करायचं तर फास्टही करू शकतो आपण, कारण आता 8वं गणित चाललंय आपलं. सांगा 7 5 35, 5 5 25. इथं 25 आला आणि जसा ब्रॅकेट ओपन केलं, काय नियम असतो रे? ब्रॅकेट ओपन केलं काय असतो? गुणाकार असतो ना. मग आता जो 25 आहे, 25 गुणिले 7, 25 7 175. पाडेपाठ करा. पाडेपाठ नसतील तर आपला स्पीड कमी होईल. ठीक आहे. परत फिर से एक बार. एवढं सांगितलं फक्त मी, अजून याला ऍड करायचं राहिले बाकीच्यांना, ते वाट बघतात कधीपासून. ठीक आहे. चला असू द्या. पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये जा. ब्रॅकेटमध्ये तुम्ही याला अंडरलाईन करून घ्या. केलं का? त्या ब्रॅकेटच्या बाहेर मी बेत्री कसा करू शकतो, कारण त्या ब्रॅकेटचा त्याचा काही संबंध नाहीये.
लिहू शकता तुम्ही इथं 2 आणि 3चा गुणाकार इथं बेत्रिक 6 लिहायला घ्या. याला इथं हा ब्रॅकेट अटॅच नाहीये त्यामुळे टेन्शन नाहीये बिंदास करू शकता. हे बेत्रिक 6 मी करून घेतला मध्ये प्लस आहे त्याच्यामुळे ते करता आलं बिंदास करून टाका काय टेन्शन घ्यायचं नाहीये. आता ह्या ब्रॅकेटच्या अंतर्गत सांगायचं मला हा सुटला नाही अजून फक्त एक जोडी सांगितली 7 ने 35 ला डिवाइड करा 7 5 हा 5 आला त्याला साईडला गुणिले 5 ब्रॅकेटच्या बाहेर 7 प्लस 1 पहिली स्टेप जरा काळजीपूर्वक लिहा. इथं बेत्रिक 6 मी करू शकतो कारण हे वेगळं पद आहे हे वेगळं पद आहे दोघांची बेरीज करायची मला शेवटी करता येतं ते मग बेत्रिक 6 साईडलाच ठेवला प्लसचं प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये हे ब्रॅकेट पूर्ण मला सोडवावं लागेल आता 7 ने 35 ला डिवाइड केलं 7 5 35 गुणिले 5 आणि साईडला 7 वेटिंगला आहे आणि प्लस 1 चला आता सांगा ह्या जोडीचा आन्सर काय सांगा 5 5 25 आता एवढं लक्षात घ्यायचं इथं ब्रॅकेटमध्ये 25 आहे आणि बाहेर इथं 7 आहे ज्याला माहित नसेल त्याने ऐकून घ्या बाबांनो हा ब्रॅकेट जसा मी ओपन करेल त्या दोघांचा काय होणार गुणाकार गुणाकार करायचा बिंदास चला करून टाका 6चं 6 पाडेपाठ असतील तर अतिशय उत्तम 25 गुणिले 7 175 नसेल येत तर 7 ने गुणू शकता का तुम्ही अरे 7 ने गुणता येईल ब्रॅकेट म्हणजे काय गुणाकार इथं असं अंडरलाईन करून घ्या ब्रॅकेट म्हणजे गुणाकार चला 7 5 35 3 आला 7 2 14 3 17 म्हणजे 175 25 7 175 आणि साईडला काय सांगा प्लस झालं बेरीज करा आणि गोळा मारून टाका किती येते आन्सर 182 झालं संपलं ही पहिली जोडी असेल आपली 175 आणि 6 आला इथं 181 त्याच्यामध्ये एक ऍड केला 182 पर्याय नंबर सांगताय 2 जर समजा याची बेरीज 183 आली असती हा तर यापैकी नाही गोळा मारायचा घाबरायचं नाही चुकलं चुकलं म्हणून काय ते चुकलं नाही आपलं उत्तर ऑप्शन मध्ये नाही म्हणजे यापैकी नाही असणार ते ठीक आहे चलो आणि समजा अजून एखादा म्हणलं सर मी चारही ऑप्शन चेक केले आणि चारही मध्ये माझं उत्तर नव्हतं तर तुझं काहीतरी चुकलंय ठीक आहे चलो एक तर तुझं चुकलंय ना तर पेपर सेटरचं काहीतरी चुकलंय टाईप करताना ठीक आहे चलो नेक्स्ट हा ए थांबा 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 थोडं विचित्र दिसेल घाबरायचं नाही ठीक है चलो इधर देखो अभी इसका थोड़ा मीनिंग समझ के लो तुम्हाला टॉपिकचं सुरुवातीला मी ना फुल फॉर्म लिहून देत असताना एक गोष्ट क्लिअर केली होती इथे लिहिलं होतं मी व्हिनॅक्युलम काय नाव दिलं होतं आता रेगी कंस आलाय पेपरला पहिल्यांदा आलाय एकच आलाय तेवढा प्रश्न पूर्ण ह्या 24च्या भरतीत एकच आलाय पण रेगी कंस पेपरला आलाय ठीक आहे तोच तो क्वेश्चन मी सिलेक्ट केला पिक केलाय मग तुम्हाला वेगळं नको वाटायला की अरे हे शिकवलंच नव्हतं सरांनी शिकवलेलं आहे ते की बाबा त्याला म्हणतात व्हिनॅक्युलम त्याला दुसरं एक नाव आहे बार नावाचं काय नाव आहे सांगा बार बार म्हणजे डोक्यावरती असलेली रेष त्याला काय म्हणतात बार म्हणतात ठीक आहे दुसरा बार नाही कुठला ठीक आहे चलो मग आता तो जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी तिथे रेगी कंस वापरलाय बेटा आता आपल्याला माहिती आहे की भागाकार आणि वजाबाकीत आधी भागाकार करतात परंतु जर का त्याच्या वरती डोक्यावरती अशी जर इथं लाईन आखलेली असेल त्याला म्हणतात बार तर पहिल्यांदा भागाकारापेक्षा पण त्याला पहिला मान असतो भागाकारापेक्षा पण आधी मान कोणाला सांगा कंस आलाय तो कंस एक प्रकारचा मग आपण पहिल्यांदा काय करणार या संपूर्ण गणितामध्ये याला सॉल्व्ह करणार 40 वजा 15 ला 40 वजा 15 किती अरे तोंडी आलं पाहिजे रे ते किती 25 ना 40 मधून 15 गेले किती आलं समजा ना तुमच्याकडे 40 रुपये होते तुम्ही 15 रुपयाची गायछाप आणली गायछाप किती रुपयाला मिळते माहिती नाही तुम्हाला माहिती नाही बर 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 हुशार आहेत चला सांगा आता 40 वजा 15 किती रे 25 आता ऐका मी तोंडी इथं पटापट करून दाखवतो 25 ला 5 ने डिवाइड करायचंय बोला 5 5 25 याचं उत्तर किती आलं 5 12 पंचे 60 आणि 5 अरे बोला की 65 ऑप्शन नंबर 4 स्पीड पकडायचं नंतर एवढं लगेच अपेक्षा नाहीये थोडं प्रॅक्टिस करा त्या गोष्टींची ठीक आहे मी लिहून दाखवतो काय काय बोललो आपण ते आता ऐका इथे एवढे सगळे कंस दाखवलेत घाबरू नका हा नॉर्मल बॉक्सवाला ब्रॅकेट आहे याला महिरपी कंस म्हणतात माहिती नाही याला काय म्हणतात महिरपी कंस तो काढता येत नसेल तर त्याच्या बदली नॉर्मल असा ब्रॅकेट काढा कारण तुम्ही कसं सोडवलं हे बघायला कोण येत नाही तुम्ही कुठल्या ऑप्शनला गोळा मारला हे चेक केलं जातं बरोबर ना मग तो कंस नाही काढता आला तर नॉर्मल कंस काढा इतकं काही टेन्शन नाही घ्यायचं कोणाचं काय ते सांगा आता पहिल्यांदा 40 वजा 15 किती हे आधी हेच करावं लागेल ना बरं हेच का आधी करतोय मी हा इथं रेगी कंस सगळ्यात पहिला मान तर ह्याला आहे कंसांमध्ये सगळ्यात पहिला मान त्याला आहे करेक्ट आहे चला मग आता आपण त्या ब्रॅकेटमध्ये जातोय इथं महिरपी कंस काढता येत नसेल तर नॉर्मल कंस काढला तरी चालतो मी काढून देतो मला इथं काढायला म्हणून काढतो मी ठीक आहे आणि साईडला इथं आतमध्ये 40 वजा 15 किती रे 25 द्या पटापट पहिली स्टेप लिहायला घ्या 25 भागिले 5 ब्रॅकेट क्लोज गुणिले 12 ब्रॅकेट क्लोज प्लस 5 अजून नाही संपला ते संपवायचं आपल्याला आता
ठीक आहे, एकच स्टेप केली फक्त मी. रेगी कंसाला पहिला मान दिला, विनॅक्युलमला पहिला मान दिला आपण. ठीक आहे, मग 40 मधून 15 गेला, 25 आला. अरे बरोबर का बेटा? ठीक आहे, आता सांगायचं ह्या दोघांचा भागाकार किती हो? 5. लिहून टाका बिंदास ब्रॅकेटच्या आतमध्ये. 25 ला जर मी 5 ने डिवाइड केलं, 5 5 25, त्याचं उत्तर आलं 5. पण बाहेर गुणाकार कोण आहे, गुणिले कोण आहे सांगा? 12. दाखवा तिथे गुणिले 12. आणि फायनली इथं +5 करायचे, ते शेवटी करायचं आपल्याला. हे रेडी ना सगळेजण? हा चला, आता पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. 12 पंचे किती? 60. लिहून टाका, त्या दोघांचा गुणाकार आला 12 पंचे इथं 60, प्लस किती? 5. 60 आणि 5 किती? 65. एकदम बढिया. ए तय्यब, ए तय्यब अली, झालं का? 65 आलं करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सांगा रे. 4. डन, एकदम बेसिक. ओके डन. चलो. हा, ए थांबा 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 थांबा, असं खूप असं किचकट वाटतं बघायला ते. मी तुम्हाला मगाशी एक ऍडवाइस केली होती, एक फ्री मध्ये ऍडवाइस दिली होती. जर असं काही वाटलं एखाद्या गणितामध्ये 7/9 आणि 9 ने कायला भाग जाईना, तर काय लिहायचं त्याला? 7/9. आताच्या गणितात ती गरज आहे. ठीक आहे, चला बघूया काय होतंय नेमकं. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 ची मांडणी एकदा पहिली व्यवस्थित करून घ्या सगळ्यांनी. प्रश्न डबल यायची गरज नाही, फक्त याची मांडणी. बघा इकडे बघा, तुम्हाला सांगतो आता ऐका. गुणाकार भागाकार सलग आल्यास पहिला मान कोणाला? भागाकाराला. पण 8 ला 7 ने काय भाग जाईना आणि गेला तर पॉईंट मध्ये जाईल. परत अजून अवघड होत जाईल परत प्रश्न तो. मग काय करायचं माहितीये का? पहिले तुम्ही ते अंडरलाईन करा भागाकार. इथे पण 7/17 भागाकार अंडरलाईन करा. 7/9 अंडरलाईन करा. भागाकाराला पहिला मान द्यायचा कधी पण. मांडणी कशी करायची? व्यवस्थित फोकस करा. इथे 35 35 लिहून घेतोय, गुणिलेचं गुणिले. अध्यक्ष 8/7 म्हणजे किती हो? 8/7. भागाकार करू नका त्याचा, ते पॉईंट मध्ये जाईल उगच ते. 8/7 ला लिहायचं इथं 8/7 लिहून घ्या. नंतर प्लसचं प्लस, 153चं 153 गुणिले 7/17 ला कसं लिहायचं? 7/17. हे जास्त सोयीस्कर जाईल आपल्याला, सोपं वाटेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनसचं मायनस, 63चं 63, करेक्ट ना? गुणिले 7/9, 7/9. व्हेरी गुड. आणि आता आपल्याला बेसिक 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 सगळं सॉल्व्ह करता येतं. डायरेक्ट सांगून टाका इथे. 7 1 7, 7 5 35. आता 17चा पाडा येतो का? हा, 17च्या पाड्यात 153 आहे. किती? 17 येस, 17 1 17, 17 53 आहे. येते ना? पाडे पाठ पाहता. त्यानंतर 9 1 9, 9 7 63. झालं, संपलं. हे बघा आता 3 गुणाकाराच्या जोड्या बनतील. 5 गुणिले 8 अधिक 9 गुणिले 7 वजा 7 गुणिले 7. तेवढं जमलं पाहिजे आपल्याला आता, बेसिक आहे. चला, सगळ्यात पहिला गुणाकार मी केला. 8 पंचे किती? 8 पंचे 40 प्लस 9 7 9 7 63. मध्ये चिन्ह मायनस, चिन्ह गडबड करू नका. प्लसला प्लस आणि इथं मायनसचं दिसतं, ते मायनस दिलं मी इथं. 7 7 49. आणि बेरीज वजाबाकी शिल्लक आहेत. लेफ्ट टू राईट जोड्या बनवायला घ्यायच्या. पहिली जोडी असणार ह्या दोघांची, करेक्ट ना? 40 आणि 63 103. किंवा आपलं असं करा, 3 आणि 0 3, 6 आणि 4 10. 103 वजा 49. वजाबाकी करता येईल? जमेल? चला, उष्ण बिसणं घेऊ शकता किंवा 49च्या पुढे 100 पर्यंत 51 राहिला आणि वरचे 3 54. नाही कळालं? उष्ण घेऊन दाखवतो. उष्ण घेऊ आपण. हो का? ज्याला काही दगड येत नाही त्याने असं करा, 103 वजा 49. मायनस करताना 3तून 9 जात नाही. याच्याकडे बघतो, ह्याच्याकडे काही नाहीये. याने उष्ण दिलं, इथे किती राहिला? 0. हा किती बनला? 10. याने त्याला उष्ण दिलं, इथे किती राहिला? 9. याला बनवलं त्याने किती? अरे बोला की. उष्ण आलं ना? 13. सांगा आता, 13तून 9 गेले. अरे यार, तुम्हाला बेसिक येत नाही, हे पण शिकवायला लागेल मला आज. किती आलं सांगा? 4. आणि 9तून 4 गेले 5. तुम्ही असं टेन्शन मध्ये आहेत का काय? डिप्रेशनला वगैरे? कारण नुकतंच 14 फेब्रुवारी वगैरे संपलाय. मग काही टेन्शन बिन्शन झालंय का तुम्हाला काय असं फुल? नाही ना असं काय? मग तुम्हाला बेसिक वजाबाकी उष्ण बिसणं घ्यायला जमतं ना? मग आता इथून काही उष्ण घेतली की 3चा 13 बनेल ना इथं. मग ते पण तुम्ही टेन्शन मध्ये सांगितलं मला. खरंच 13 म्हटलं का? बरोबर आहे का काय? बेसिक आहे यार, ते आलं पाहिजे आपल्याला ते. ठीक आहे, चला. आता या दोघांची वजाबाकी काढली किंवा अंदाज पण घेऊ शकलो असतो आपण. 49 ते 100 मध्ये 51चा गॅप आहे. आणि वरचे 3. 51 आणि 3 किती आला? 54 आला. कैसे भी करो लेकिन पास हो जाओ इस बार. ठीक आहे. 54 पर्याय नंबर काय सांगा? 1. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बेसिक कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. असे तुम्हाला मी 10 क्वेश्चन तर मी इथे दिलेत. आता पुढचे अजून सेकंड टाईपचे पण 10 देतो. अजूनच लय अभ्यास करायचा तर आपल्या पुस्तकात 60-70 प्रश्न आहेत. अजून अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या मास्तरांचे पुस्तक घ्या, पण अभ्यास करा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. टाईप नंबर 2. आता ऐका बघा, हा टाईप नंबर 2 आहे ना, हा एमपीएससी मध्ये फिक्स प्रकार आहे.
टाईप नंबर 1 आणि 2 पोलीस भरती दोन्ही येतं. एक किंवा दोन प्रश्न पेपरला असतात पोलीस भरतीच्या. एमपीएससी मध्ये एकच प्रश्न येतो याचा, पण टाईप नंबर 2चा येतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल, आज ठीक आहे कॉन्स्टेबल झाला, तर उद्या वाटलं पीएसआय व्हायचं वगैरे काय, तर डिपार्टमेंटल एक्झामचा ऑप्शन असेल नंतर, परंतु सध्या तुम्हाला डायरेक्ट मध्ये व्हायचं तर तुम्हाला हे करावं लागेल नंतर परत. आताच नीट करून घ्या सगळं काय ते. चला, टाईप नंबर 2. टाईप नंबर 2 मध्ये आता प्रश्न क्रमांक पहिला. इथं चिन्हांचे अर्थ बदललेले आहेत सगळे, बरोबर. आता बघाल, मी प्रश्न फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी रिपीट करतोय. तुम्ही सगळा प्रश्न लिहायचा नाही पेपरमध्ये, फक्त नंबर लिहून घ्यायचे आणि चिन्ह चेंज करत बसायचं. मी प्रश्न फक्त रिपीट लिहितोय एक्सप्लेन करण्यासाठी. 6 गुणिले 5 वजा 14 अधिक 7 भागिले 8. सगळे रेडी आहेत का? ठीक आहे. आता काय करायचं माहितीये का, तो म्हणतो की गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे मायनस, प्रत्येक चिन्हाचं मिनिंग तो बदलत गेल्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, मग काय करायचं, सगळे नंबर कॉपी करायचे. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. 6 ला 6, 5 ला, ही तुमची पहिली स्टेप असेल, जे मी आता लिहितो ना ही तुमची पहिली स्टेप आहे. 6 ला 6, 5 ला 5, 14 ला 14, 7 ला 7 आणि 8 8. चिन्ह रिप्लेस करायला घ्या. गुणाकारला काय म्हटलं ते सरळ सांगा, उलट येऊ नका, सरळ सांगा, सरळ. हे असं नाही सांगायचं सर मायनस म्हणजे गुणाकार म्हणजे मायनस, अजिबात नाही. कधी पण सरळ जायचं, उलट वाचायचं नाही गणित कधीच. मग आता मी तुम्हाला विचारलं गुणाकार म्हणजे काय, तर तुम्ही असं वाचा, गुणाकार म्हणजे प्लस, इथे प्लस टाकला पाहिजे आपण. आणि हे पाठ करून जायचं नाही. पेपरला गेलं गुणाकार म्हणजे मायनस बी बोलू शकतात. त्यामुळे असं कन्फर्म नाहीये की गुणाकार म्हणजे प्लसच असतो, असं काही नाही, ते काल्पनिक असतं ते. ठीक आहे, चला. इथं सांगितलं गेलंय गुणाकार म्हणजे प्लस, मी भरला गुणाकार म्हणजे प्लस. मायनस म्हणजे काय, मायनस म्हणजे गुणाकार, इथे मायनसचा अर्थ गुणाकार असा घ्यायचा आहे. नंतर सांगा प्लस म्हणजे काय, प्लस प्लस भागाकार, प्लस म्हणजे भागाकार, याच्या बदली भागाकार टाकून द्या. आणि शेवटी सांगा भागाकार म्हणजे काय, वजाबाकी. व्हेरी गुड. आता आपल्या समोर एक नवीन इक्वेशन तयार झालं, समीकरण तयार झालं, जे मागच्या 10 गणितापासून आपण जे बेसिक पक्क करून ठेवलं, आता इथं वापरायचं आपल्याला. ठीक आहे, सांगा गुणाकार भागाकार सलग आल्यास आधी काय करायचं, भागाकार करायचं. ठीक आहे, तर भागाकाराची एक जोडी बनवून टाका बेटा. बाकी दुनियादारी कॉन्स्टंट, 6चं 6, अधिकचं अधिक, 5चं 5, गुणिलेचं गुणिले. 14 ला 7 ने डिवाइड करता येते ना. बरं समजा इथं 13 असता, मी 13/7 दिला असता. का बरं, भाग जात नसता ना. मग आता भाग जातो तर देऊन टाकायचा बिंदास. 14 ला 7 ने डिवाइड करा, 7 दुने 14चा 2 आला. साईडला इथे मायनस किती, 8. ठीक आहे, गुणाकारची जोडी बनवून टाका. आणि पुढच्या स्टेप मध्ये सांगा, आता इथे 6चं 6, 5 दुने किती, 10, प्लस मध्ये राहील ना तो, आणि साईडला -8. ठीक आहे, जोडी बनवताना पहिले लेफ्ट टू राईट, बेरजा वजाबाकीचा काही नियम आपण लावत नाही काय, जी जोडी बनल ती बनवा. पहिली जोडी किती सांगा, 10 आणि 6 किती, डायरेक्ट सांगता का, 10 आणि 6 16, 16तून 8 गेले 8, लिहून टाका. 10 आणि 6 इथं 16 आलं, 16 मधून जर 8 गेलं तर आन्सर किती येते आपलं, 8 येतं. नंबर 3. ठीक आहे, चला लॉजिकल क्वेश्चन्स एकदम बढिया आहेत. प्रश्न दुसरा म्हणजे सिरियल नंबर 12, प्रश्न क्रमांक तसा 12 असेल आपला, टाईप नंबर 2चा दुसरा असेल. रेडी, चलो. कुठल्या कुठल्या बेटा, हा नाही, येस येस, गुड क्वेश्चन, गुड क्वेश्चन, एकदम जबरदस्त क्वेश्चन विचारला. की सर आता समजा प्रश्नामध्ये प्लसला मायनस म्हटलं, इथं नाही म्हटलं त्यांनी, ठीक आहे असंच ना. हा, जर प्रश्नामध्ये म्हटलं असतं की प्लस म्हणजे मायनस आणि शेवटचं उत्तर आपलं पॉझिटिव्ह आलं असतं, तर आपण त्याला बळच मायनस नाही करायचं. जेवढी दृश्य चिन्ह दिसत आहेत प्रश्नामध्ये, दृश्य चिन्ह कळतात, दृश्य म्हणजे जे समोर दाखवलीत, त्याने जे छापलीत, याला सांकेतिक भाषा म्हणतो आपण एक प्रकारे. गुणाकारला प्लस म्हणायचे, मायनसला गुणाकार म्हणायचे, प्लसला भागाकार म्हणायचे, भागाकारला मायनस म्हणायचे. तर बाकीचे चिन्ह समजा आता एखादा म्हणला सर 6च्या मागे काहीच नाही म्हणजे प्लस, आणि त्याला मी बदललं, असले कुठे करू नका पेपरमध्ये. दृश्य चिन्ह बदलायची, अदृश्य नाही बदलायची. कळालं मी काय म्हटलं ते, कुठली चिन्ह बदलायची, दृश्य. हा, शेवटचं येणार उत्तर तुमचं पॉझिटिव्ह येऊ निगेटिव्ह येऊ काही घेणं देणं नाही. करेक्ट आहे की नाही. हा, तुम्ही उत्तर नाही बदला, इथं नाही बदलायचं काही, शेवटचं जे येईल त्या नियमानुसार येईल. पण इथं चेंज करत असताना दिसणारी चिन्ह चेंज करायची, दिसणारी जी नाही दिसत ती नाही चेंज करायची बळच. क्लियर, चलो अच्छा है. नेक्स्ट डाउट क्लियर ना, ओके चलो सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन अब इधर आ जाओ बेटा, ध्यान से आराम से करना है अभी. 48, मी प्रश्न छापतोय परत, 48 अधिक 16 भागिले 4 वजा 2 गुणिले 18. तुम्ही परीक्षेत प्रश्न डबल नका लिहू, फक्त नंबर लिहून घ्या आणि अक्षर त्यातले चिन्ह चेंज करून घ्या. चला स्टार्ट. 48चा 48, 16चा 16, 4चा 4, 2चा 2, 18चा 18. नंबर छापून घ्या, इथून तुम्ही स्टार्ट करायचं लिहिताना. ठीक आहे, नंबर छापले सगळ्यांनी. आता काय करा माहितीये का, तुम्ही इथं ना ही चिन्ह बदलायला घ्या. प्लस म्हणजे काय सांगा, प्लस म्हणजे भागिले, इथं टाका प्लस म्हणजे भागिले. भागाकार म्हणजे काय,
वजाबाकी, इथं मायनस आला पाहिजे. मायनस म्हणजे काय? मायनस म्हणजे गुणाकार, इथे गुणाकार येऊ द्या. आणि गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे प्लस. गुणाकार म्हणजे प्लस. शाबाश. आता इथं आपल्याला नियमानुसार जायचं आणि पहिला मान सन्मान गुणाकार भागाकाराला द्यायचा. ठीक आहे. मग पहिली जोडी भागाकाराची हीच ना रे. आणि सेकंड जोडी गुणाकाराची कोणाची सांगा ते -4 गुणिले 2. अंडरलाईन करताना चिन्हापासून करा म्हणजे घोळ होत नाही चिन्हांचा नंतर परत. ठीक आहे. चला सांगा पहिल्या जोडीचं उत्तर. 48 ला 16 ने डिवाइड केलं. 16चा पाडा येतो. 16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48. इथं 3 आला. त्यानंतर 4 दुने 8, परंतु चिन्ह काय? मायनस. इथं -8 येईल आणि पलीकडे +18 वेटिंगला आहे. लक्ष असू द्या, मी शिकवलेला नियम कोणी चेंज करू नका प्लीज. जेव्हा बेरजा वजाबाकी शिल्लक राहतील तेव्हा लेफ्ट टू राईट जोड्या बनवायच्या कधी पण. पहिली जोडी सांगा. 3 - 8. सांगा 3 - 8चं तुम्हाला नियम बोलावं लागेल परत एकदा. वजाबाकी. वजाबाकी होणार दोघांची. का वजाबाकी होणार? चिन्ह दोघांची वेगळी आहेत. सांगा मग आता मोठा कोण दोघांमध्ये? 8. 8 मधून 3 गेला. दोघांमध्ये मोठा कोण आहे? 8 आहे ना. वजाबाकी करायची मला इथं. 8 मधून 3 गेला, 5 आला. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस. वजाबाकी बेरीज करताना उत्तराला चिन्ह कोणतं असतं? मोठ्या संख्येचं. इथं मायनस मध्ये येणार बेटा ते. आणि प्लस कधी? पलीकडं 18. आता ही शेवटची जोडी आहे. यांच्यात पण चिन्ह मला वेगळे दिसत आहेत, तर मला वजाबाकीच करावी लागणार आहे आता. वजाबाकी करताना सांगायचं 18 मधून 5 गेले 13. उत्तराला चिन्ह, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं प्लस, +13 टाकून द्या. गुड. जम जाएगा आराम से, कोई टेन्शन नाही. प्रॅक्टिस करो बस. प्रॅक्टिस का विषय भाई. आणि फिक्स 1 किंवा 2 प्रश्न आहेत म्हणजे आहेत. कोणत्या जिल्हा भरतीचा पेपर ओपन करा, 1 किंवा 2 प्रश्न असतो. असतो म्हणजे असतो. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3. प्रश्न आहे 10 गुणिले 5 भागिले 3 वजा 2 अधिक 3. सगळे नंबर्स पहिले छापा. 10चं 10, 5चं 5, 3चं 3, 2चं 2, 3चं 3. लिहिलंत? आता सगळे चिन्ह बदलायला घेऊ बेटा आपण. सगळा गुणाकार म्हणजे काय? इथं समोर समोर वरती वरती गडबड नाही. आणि काही पाठ करून जाऊ नका. मगाशी वेगळं होतं, आता वेगळं आलं परत. गुणाकार म्हणजे काय? भागाकार. चेंज करा त्याला. गुणाकार म्हणजे भागाकार. भागाकार म्हणजे काय? भागाकार म्हणजे बेरीज. सरळ जायचं, उलट वाचू नका प्लीज. भागाकार म्हणजे बेरीज. मायनस म्हणजे काय? वजाबाकी म्हणजे गुणाकार, मायनस म्हणजे गुणाकार. इथं गुणाकार येईल. आणि प्लस म्हणजे काय? मायनस. इथं टाकून द्या मायनस. दृश्य चिन्ह फक्त बदलायचे, अदृश्य नाही बदलायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट. 2 जोड्या बनतील. पहिली जोडी भागाकाराची, सेकंड जोडी गुणाकाराची. पटापट सांगा. चला 10 ला 5 ने डिवाइड केलं बेटा आपण. 2. 5 दुने 10चा 2 आला. 3 दुने किती? 6. प्लस मध्ये ना रे ते 6. आणि -3. चला शेवट शेवट शेवट. 6 आणि 2, 8 मधून 3 गेला 5. स्टेप दाखवायचे दाखवू शकता सध्या तरी वहीमध्ये. 6 आणि 2चं 8 आलं. त्यातून 3 मायनस करायचं. 8 मधून 3 गेला किती आला? 5. ऑप्शन क्रमांक पहिला येऊन जाईल. चला लॉजिकली एकदम परफेक्ट आहे सगळेजण. बढिया चाललंय. फक्त थोडं जरा मोठा भागाकार दिसला की जरा टेन्शन येते तुम्हाला. काय येते? पाढेपाठ नाहीत. पाढेपाठ करा, सगळं सोपं जाईल. पाढेपाठ करा, स्पीड वाढेल आपोआप तुमचं. पाढेपाठ करणं अवघड नाही. तुम्ही काय करता माहितीये का? नुसतं काही घोकमपट्टी करताय. एकदा एक काम करा. पाढेत ना पाढे असे ना 2-3 ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करा. बेचे पाढे तर येतात, त्याचं काही गरज नाही. 11 ते 20 पर्यंतच्या पाढ्याचं काय करायचं? आपण ते ऑडिओ रेकॉर्डिंगचं एक ऍप मिळतं आपल्याला किंवा मोबाईलमध्ये इनबिल्ड पण असतं. आता कोणाला तरी फोनवर बोलता ना तुम्ही, फोनवर बोलताना पाढे बोला आणि कॉल रेकॉर्ड करा. अरे फोनवर बोलू बिलू नका कुणाला काय ते. नॉर्मल आपल्या मोबाईल मधला ऑडिओ रेकॉर्डर काढा, ऑन करा आणि पाढेत ना पाढे ते बघून बघून बोला सगळे. त्याचं रेकॉर्डिंगचं एक काहीतरी ते सेव्ह करून घ्या फाईल. असंच 11 ते 20 एक झालं. दुसरं काय करायचं? 21 ते 30 अशा 2 फाईल बनल्या. एक 11 ते 20च्या पाढ्यांची फाईल बनली, नाव पण टाकूया, रिनेम करता येतं लगेच फाईलला. दुसरं 21 ते 30. तिसरं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग बोलत बोलत रेकॉर्डिंग करायची. नंतर 1 ते 10 पर्यंतच्या घनांची रेकॉर्डिंग करायची. आणि ह्या 4 रेकॉर्डिंग आहेत ना, कुठे प्रवास करताना, कुठे क्लासला जाताना, लायब्ररीला जाताना असं हेडफोन लावायचं ना ऐकत बसायचं. फक्त रस्त्याला हेडफोन लावून चलत जाऊ नका. आजूबाजूला गाड्या वगैरे असतात त्या बघून व्यवस्थित. ठीक आहे. नाहीतर लायब्ररीमध्ये बसल्या बसल्या थोडं बोर वाटलं तर ते लावायचं हेडफोन आणि ते ऐकत बसायचं. क्लिअर ना? करू शकता ना तितकं? पाढे पाठ होणार म्हणजे होणार. आणि एक हे पण काम करायचं. पाढे ना रोज ना कमीत कमी 2 वेळा पाढे लिहायचे. 2 वेळा पाढे लिहायचे. बघून लिहा नाहीतर न बघता लिहा. बघून 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 शेवटी ती नजर मरेल आणि एक दिवशी तुम्ही न बघता पाढे लिहू शकता. डोळे बंद करून नाही. म्हणजे कुठे दुसरीकडे रेफर न करता असं म्हटलं मी. न बघता मी डोळे बंद करून नाही ते म्हटलं. ठीक आहे. चला कराल तुम्ही. आधी ऑडिओ रेकॉर्डिंग करून घ्या.
सारखे सारखे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकायची, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, लिहून काढायचे पाडे. रोज किती वेळा करायचे पाडे लिहून, 2-2 वेळा पाडे लिहायचे, ठीक आहे. ट्राय करा, होऊन जाईल. आणि सगळेच पाडे एका दिवशी लिहू नका. तुम्ही काय करू शकता, आज समजा मी आज 12चा पाडा लिहून घेतला, 12चा पाडा किंवा 13चा पाडा, तो पाडा लिहा. त्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या दिवशी 14 आणि 15चा लिहा. असे 2-2, 3-3च्या स्लॉट मध्ये करा. सगळे एकत्र आजपर्यंत कधीच जमलं नाही तुम्हाला. त्याचे पार्ट्स करा, 2-2 पाडे, 3-3 पाडे किंवा 5-5 पाड्यांचे ग्रुप करा, होऊन जाईल आरामात ते, ठीक आहे. ट्राय तर करा, 2-4 दिवसात पाडे पाठवून जातील. ट्राय करून बघा एकदा. नेक्स्ट, अभी ये वाला करने का अपने को. चला, प्रश्न छापून घेतोय मी इथं. 9 गुणिले 5 वजा 7 अधिक 7 भागिले 8, ठीक आहे. पहिले नंबर छापा. 9चं 9, 5चं 5, 7चं 7, 7चं 7 आणि परत 8चं 8. सगळा गुणाकारच्या बदल्यात काय, गुणाकार म्हणजे काय, प्लस. गुणाकार म्हणजे प्लस. मायनस म्हणजे काय, मायनस म्हणजे गुणाकार, इथे गुणाकार येणार. प्लस म्हणजे काय, शेवट शेवट, प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे भागाकार येईल. आणि फायनली सांगा भागाकार म्हणजे काय, मायनस, ठीक आहे. पुन्हा एकदा अशी कंडिशन आली, गुणाकार भागाकार सलग आला, त्यात पहिला मान सन्मान कोणाला, भागाकाराला. तर इथे या दोघांमध्ये पहिल्या भागाकारची जोडीला अंडरलाईन करून घ्या. 9चं 9, प्लसचं प्लस, 5चं 5, गुणिलेचं गुणिले. अध्यक्ष 7 भागिले 7 किती हो, 1. 7 भागिले 7 1 असतो, इथे 1 लिहून टाका. -8. चला, आता पहिला मान सन्मान गुणाकारालाच राहणार आहे अजून पण. 9चं 9, 5 1 5, तो येईल प्लस मध्ये आणि साईडला कोण आहे, -8. चला पटापट सांगून टाका, लेफ्ट टू राईट जोड्या बनवतो. पहिली जोडी 9 आणि 5. 9 आणि 5 किती, 14. 14 मधून 8 गेले 6, घ्या. 9 आणि 5 ची बेरीज आली इथं 14, आणि 14 मधून जर 8 आपण मायनस केलं तर आन्सर काय येते, 6 येते. रिव्हिजन जोरात चालले तुमची, व्यवस्थित करताय. प्रॅक्टिस जेवढं शिकवतोय ते परत अजून एकदा सॉल्व्ह करा. लय झालं, 10 वेळा काय करायची गरज नाही गणित सॉल्व्ह. एक वेळा सॉल्व्ह केलं तरी होऊन जाते, काय टेन्शन नाही घ्यायचं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. इथं असा एरो आहे ना, तर मला मायनस दिला काय मी तिथं, एरो आहे तिथं फक्त, ठीक आहे. करो, स्टार्ट करो. 75 भागिले 17 गुणिले 29 अधिक 63 वजा 21. नंबर्स छापा सगळे. 75ला 75, 17ला 17, 29ला 29, 63ला 63, 21ला 21. सगळं बरोबर चाललंय का, अरे नक्की का. हा, आता चिन्ह रिप्लेस करायला घ्या. भागाकार म्हणजे काय रे बेटा, सरळ सरळ सरळ, भागाकार म्हणजे बेरीज, इथे प्लस टाका. सांगा गुणाकार म्हणजे काय, गुणाकार म्हणजे इथे इथे सरळ सरळ, गुणाकार म्हणजे वजाबाकी. प्लस म्हणजे काय, बेरीज म्हणजे काय, प्लस म्हणजे काय, गुणिले. नक्की ना. चला त्याच्यानंतर पुढे इथं मायनस म्हणजे काय, भागिले. गडबड करायची नाही, कुणी गडबड करू नका. गुणाकार भागाकार सलग आल्यास पहिला मान सन्मान भागाकाराचा. व्हेरी गुड. आता इथं अंडरलाईन करा, अजिबात काय गडबड करू नका. सगळे येणार तुम्हाला लोकांना पेपरमध्ये, व्यवस्थित करा ते. 75 अधिक 17 मायनसचं मायनस, 29 29. चला आता हे सांगा, 63ला 21 ने भाग जातो, पाडापाठ असेल तर जातो, नाही तर आयुष्यात जात नाही कधी. 3 21 त्रिक 63 देऊन टाका. म्हणून पाडेपाठ करा सांगतो तुम्हाला, लिहून लिहून पाठ करा पाडे. 21 त्रिक 63. ऑडिओ रेकॉर्डिंग करा, काय करायचं ते करा, पण पाडेपाठ करा, नाही तर स्पीड वाढणार नाही तुमचं, ठीक आहे. चला नेक्स्ट, अजूनही गुणाकारची जोडी इथं थांबलेली आहे, गुणाकार करावा लागेल. 75चा 75 अधिकचा अधिक, 17चा 17. आता लक्ष द्या, सगळ्यांनी गडबड करू नका. आता 29 त्रिक 87. नसेल जमत तर 3 ने गुणता येईल ना, आता 87 पाठ असं तर लवकर होऊन जाईल. नसेल तर 3 9 27, 7 आला हातचाला 2, 3 2 6 2 8, 2 सेकंड जास्त लागतील. 87 देणार, दुसरं येऊ शकत नाही काय तिथं. लिहा 29 त्रिक 87 आला. चिन्ह काय देऊ, कारण, कारण कारण कारण, याला मायनस येणार, कारण सांगा. नाही, लहान मोठी संख्या गुणाकारात नसतो बघत आपण. गुणाकारात हे बघतो आपण की दोघांमध्ये मायनस साईन किती वेळा आलंय, एकदा आलंय. जर हा मायनस असता हा पण मायनस असता तर उत्तर प्लस आलं असतं. नियम चुकवायचा नाही परीक्षेत, फक्त ही काळजी घ्यायची. सध्या तुम्हाला दिलंय -29 गुणिले 3, तर 29 गुणिले 3 87. ओके, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला याच्यामध्ये. पण इथे तुम्हाला विचारलं मी चिन्ह काय येणार, तर मायनस येणार. काय येणार मायनस,
तर दोघांमध्ये गुणाकार करताना एक चिन्ह मायनस मध्ये, म्हणून मायनस येणार, ते इथं मायनस यायला पाहिजे. नियम फक्त वेगळा वापरू नका याच्यामध्ये. ठीक आहे, पहिली जोडी इकडचीच आता सुरू करू आपण. 75 आणि 17 किती आला बेटा इथं? 92 करू आपण. चला, 7 आणि 5 12, हातचा आला इथं 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 92. 92 वजा 87. आता याला तर बेसिक आहे, उसनं बिसनं ते घेऊ नका याला राव, 5 येईल फक्त, ते बेसिक येते. 92 87 मधला गॅपच 5चा आहे फक्त. ऑप्शन नंबर 1. चलो नेक्स्ट. ऐका एक मिनिट, आता मी पहिले 5 क्वेश्चन जे इथे घेतले आता संकीर्णवाले टाईप नंबर 2 चे, त्या सहीकडे चिन्ह बदलायचे होते. याला हे म्हटलं, त्याला ते म्हटलं, अशी आपण 5 गणिते घेतली. त्याच्यानंतर ना त्याच्या बदली कधी कधी अशा अक्षरं टाकतात, अक्षरं टाकतात ते, आणि अक्षराला म्हणतात ए म्हणजे वजाबाकी घ्यायचं, बी म्हणजे अधिक घ्यायचं. म्हणजे तो हा प्रकार काही वेगळा नाही, तोच आहे सांकेतिक भाषा टाईप, की याला काहीतरी बदलून फक्त लिहायचंय. चला, प्रश्न आहे 27, त्याच्यानंतर बी 81, डी 9, ए आणि 6. आता ऐका बेटा, हे जे मध्ये जे अक्षर आहेत ना, त्याच्या बदली काहीतरी चिन्ह टाकायचे आपल्याला, करेक्ट आहे की नाही? चला घ्या लिहायला. बरं काय काय दिसतंय तुम्हाला लोकांना? पहिले नंबर छापा. 27, 81, 9 आणि 6. चिन्ह रिप्लेस करताना अक्षरांच्या बदली काय ते लिहावं लागेल मला. बी म्हणजे काय सांगा? बी म्हणजे अधिक, अधिक चिन्ह टाका इथं. डी म्हणजे सांगा? डी म्हणजे भागिले, भागाकार. आणि ए म्हणजे काय? वजाबाकी. एवढंच वापरलं ना त्याने? त्याने सी वगैरे नाही वापरला गणितात त्या. हा ठीक आहे, ओके. मग आता सांगा, यामध्ये पहिला भागाकार केला जाईल ना आता. चला, भागाकारची जोडी बनवा आणि पुढचा आन्सर काय ते काढायला घ्या. 27 ला 27 बेटा, 81 ला 9 ने डिवाइड केलं. 9 9 9 81 प्लस 9 ना रे, कारण दोघात मायनस नाहीच आहे. ठीक आहे, तो प्लस 9 येईल. आणि शेजारी कोण वेटिंगला तिथं? -6. ठीक आहे, आता इथं पहिली जोडी 27 आणि 9 ची. 27 9 किती? 36. तर 36 वजा काय करायचं आपल्याला? 6. किती आलं फायनल? 30. ऑप्शन क्रमांक 4. शाबाश, हो जाएगा. अजून ह्यात अजून काय होऊ शकतं का? तर 7 नंबर हे असं टाकणं, परत सेम. पी म्हणजे प्लस, क्यू म्हणजे मायनस. ठीक आहे, चला होऊन जाऊ दे. एक काम करतो आता मी, डायरेक्टली काय करतो, नंबर लिहून घेतो. 32, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर काय रे बेटा इथं? 13, 3 आणि 5. हे बघा, मी फक्त हे रिप्लेस करणार. आता एस म्हणजे काय, पी म्हणजे काय, क्यू म्हणजे काय आणि आर म्हणजे काय, आणि ते कुठून रिप्लेस करणार? पाठ करून जाणार का ते? ते देणार आपल्याला पेपरमध्ये ते. सांगा बरं, एस म्हणजे काय? एस म्हणजे भागाकार, जे दिसतंय ते बघून इथे लिहायचं भागाकार. पी म्हणजे काय? प्लस. क्यू म्हणजे काय? मायनस. त्याच्यानंतर फायनली इथं आर म्हणजे काय? गुणाकार. इथं गुणाकार टाका, झालं, संपलं. आपल्या बेसिक बॉडमास वापरायचं. बॉडमास मध्ये पहिल्यांदा रूल असतो भागाकार गुणाकार करणे. तर भागाकार गुणाकारच्या जोड्या बनवा. एक पहिली जोडी, सेकंड जोडी. जर इथं जोडी व्यवस्थित लावली तरच तुमच्या आयुष्यात जोडी लागल. आणि जोडीत नाही लागायची, घरचे जोड्याने मारतील. ठीक आहे, सांगा चला पहिलं वालं. 32 ला 8 ने डिवाइड केलं, सांगा किती आलं? 8 चौक 32. 4 नक्की? 4. 4 अधिक किती? 13. 3 5. आता एक मिनिट गडबड नकोय मला. 15 ला चिन्ह सांगा. ज्याला ते चिन्हाचे नियम येत नाही तो गेला इथं उडाला. इथं 3 गुणिले 5 केलं, 15 आलं. तर इथं लक्षात घ्या, इथं गुणाकार करताना लहान मोठी संख्या नसतो बघत आपण कधी. आपण हे पाहतो की दोघांमध्ये मायनस किती आले, किती आले? एकच आलंय. उत्तर निगेटिव्ह मध्ये जाणार. आलं लक्षात सगळ्यांना काय ते? ठीक आहे. मग आता इथं लेफ्ट टू राईट पहिली जोडी. 13 आणि 4 17. 17 वजा 15 2. 2 परफेक्ट. ऑप्शन नंबर 2 डन. ठीक आहे, नेक्स्ट. हे असं बघा विचित्र, असं काही हे वास्तव येत नाही काही काही लोकांना. ते काही नाही, बेसिक आहे. डॉलर आहे, हॅशटॅग आहे, @ आहे आणि ऍस्ट्रिक म्हणजे स्टार आहे. ठीक आहे, चलो. आणि वाचता नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या बदली काय ते वाचता येतं ना. हा, मग चालतं आपल्याला, तेवढंच पाहिजे आपल्याला. चला लिहायला घ्या. पहिला ना नंबर छापून घ्या. 16चं 16, 4चं 4. तुम्ही नंबर्स लिहून घ्या नीट. 5चं 5, 72चं 72 आणि 8चं 8. आता ऐका, हे असं दिसणारं चिन्ह बघितलं तरी चालतंय. डॉलर म्हणजे काय सांगा? प्लस. इथे प्लस. @ म्हणजे काय? असं दिसणारं चिन्ह गुणाकार. नेक्स्ट हॅशटॅग. हॅशटॅग म्हणजे काय? मायनस. हॅशटॅग म्हणतात, वाचता येत नाही तर सांगा हॅशटॅग. असलं काहीतरी दिसतंय याला मायनस म्हटलंय, काही प्रॉब्लेम नाही. हॅशटॅग म्हणजे मायनस. आणि त्याच्यानंतर सांगा स्टार. ऍस्ट्रिक म्हणजे काय? भागिले, भागिले भरून टाका तिथे बिंदास. आणि बेसिक बॉडमास्टर रूल वापरायचा. गुणाकारची एक जोडी आणि भागाकारची दुसरी जोडी. असंच ना रे बेटा? हे तुम्ही बरोबर लिहिलं ना? का एक जरी चिन्ह चुकलं की गेलं सगळं आपलं.
ठीक आहे, चला स्टार्ट. ते 16चं 16 ॲज इट इज राहील. 4 पंचे 20 प्लस मध्ये येईल तो, दोघात कोणी मायनस नाहीये. पण आता हे सांगा 72ला 8 ने डिवाइड करा, 8 9 72, 9 ना रे, त्याला चिन्ह सांगा मायनस. कारण का बरं, मायनस एकदाच आलाय. चला पहिली जोडी 16 आणि 20 या दोघांची किती येते? 36. आणि 36 वजा 9 जर मी केलं तर आन्सर 27. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर किती? 2. बहुत बढिया, खूप व्यवस्थित चाललंय, टेन्शन नाही घ्यायचं काय. नेक्स्ट. हे असं तक्ता टाकतात कधी कधी, तक्ता देणार, तक्त्यामध्ये कोडिंग देणार आणि त्या कोडिंगचे नंबर्स किंवा कधी कधी चिन्ह पण असतात कोडिंग मध्ये. मग आता सध्या तरी तुम्हाला लोकांना दिसतं की त्या अक्षरांच्या मध्ये काय दिलेत, त्याने नंबर टाकून दिलेत. हा जो काही क्वेश्चन आहे त्याला तुम्ही फक्त नंबर टाकून रिप्लेस करा, नंबर टाकून रिप्लेस करा. स्टार्ट. प्रश्न दिला आपल्याला काय, तो घ्या प्रश्न वाचायला घ्या. पहिलं काय दिलं सांगा प्रश्नामध्ये, त्याने सांगा पटपट पटपट. डी अधिक डब्ल्यू भागिले पी मायनस, पुढे ब्रॅकेट दिलाय तर ब्रॅकेट टाकावंच लागेल, त्याला चेंज करू नका तुम्ही तिथे, कारण त्याला मान सन्मान पहिला द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, इथे आतमध्ये दिलं एन प्लस एल. चला बेटा आता ऐका, प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अक्षर आलंय त्या अक्षराच्या बदली काहीतरी दिसतंय ते टाकायचं. डी म्हणजे किती आहे? 5. इथे 5 लिहा, मध्ये प्लसचं प्लस. डब्ल्यू म्हणजे काय? डी म्हणजे 5 आलं, डब्ल्यू म्हणजे काय सांगा? 9. इथे 9 लिहावा लागेल. भागिले पी म्हणजे किती आहे? पी म्हणजे 3 आहे, इथे 3 लिहा, मध्ये मायनस. ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट ठेवावं लागेल, ते काढता येत नाही आपल्याला ब्रॅकेट तिथून ना. एन म्हणजे काय सांगा? एन म्हणजे 6, इथे 6 लिहायचं, मध्ये प्लस. एल म्हणजे काय? एल म्हणजे 2, इथे 2 लिहा. एक मिनिट होल्ड करा सगळे, टेन्शन नाही लेणे का बेटा. जर ह्या दोघांच्या मध्ये ब्रॅकेट आहे बरोबर, तर हे सॉल्व्ह करावंच लागेल आपल्याला पहिल्यांदा. ठीक आहे, मग तुम्ही इथे एक अंडरलाईन करा. सगळ्यात पहिला मान कोणाला असतो रे? ब्रॅकेटला असतो मान. सगळ्यात पहिला मान ब्रॅकेटला असतो. तुम्ही वाटलं तर ना मी टेम्पररी हे मी करू शकतो 3 त्रिक 9, पण नाही करायचं मला, पुढच्या स्टेप मध्ये करू आपण ते. असू द्या तसंच, थोड्या वेळासाठी राहू द्या. 5 अधिक 9 भागिले 3 वजा 6 आणि 2 किती? 6 आणि 2 8 आलं, आणि इथं बाहेर मायनस असल्यामुळे तो काय बनणार? -8 बनणार. हा नियम माहिती आहे ना बेसिक सगळ्यांना. 6 आणि 2 किती? 8 आला, पण बाहेर मायनस असल्यामुळे तो काय बनणार? इथं -8 बनणार. आता एक अजून एक डाऊट विचार, डाऊट 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 थांबा. इथं असता समजा -6 -2, बोलायचं आता. -6 -2 चा -8 झाला असता, पण ब्रॅकेटच्या बाहेर आला की प्लस झाला असता. का? मायनस मायनस प्लस होतो, ब्रॅकेट ओपन केला की गुणाकार होतो. करेक्ट आहे की नाही? सध्या तसं नाहीये, चांगले लोक आहेत बिचारे, सरळ विचारलं मला दिलं तर मी मायनस मायनस टाकून देईल. ठीक आहे, असू द्या, तसं नाही करणार, टेन्शन घेऊ नका. 6 आणि 2 किती आला? 8. आणि 8 जसा ब्रॅकेटच्या बाहेर बनला तो निगेटिव्ह झाला. अबे हा या ना. ठीक आहे, लिख दो. आणि आता भागाकारची एक जोडी बनवून टाका. अलीकडच्या 5चं 5, 9 ला 3 ने डिवाइड करा. 3 3 त्रिक 9, लिहायचं 3 वजा 8. अरे काय यार, शून्य येईल त्याचं. ठीक आहे, 5 आणि 3 8, आणि 8 मधून जर 8 गेला तर आन्सर आला 0. हा आर का बरं, कशामुळं? अक्षरात दिलं ना त्याने. तुम्ही म्हणत सर ते शून्य दिसनाच आतमध्ये कुठं इथं. अरे मग ते कोडिंगचं गणित आहे ना, मग कोडिंग मध्ये जावं लागेल परत आपल्याला. तर शून्य, शून्य म्हणजे काय रे बेटा? आर. एवढं लक्ष आपलं पाहिजे तिथं. ठीक आहे, डन. ऑप्शन नंबर काय आलं? 1 आलं. नेक्स्ट. हा भारी प्रश्न एकदम, थोडा टाइमपास आहे, थोडा लेंथी आहे, सांगतो काय करायचं. खालील समीकरण बरोबर करण्यासाठी, ऍक्च्युली बरोबर नाही, चुकले समीकरण. सांगा बरं का चुकले? हे वर आता बाकीचं बघूच नका तुम्ही, याचं उत्तर काय दिलं सांगा त्याने? 14. ठीक आहे, आता इथं ना जर मी हे जोडी सॉल्व्ह केली, 9 ला 3 ने डिवाइड करा रे. 3 17 आणि 3 बोला की 20. 20 मधून 18 गेलं किती येतो? पण यायला किती पाहिजे? याचा अर्थ हे समीकरण चुकलेलं. हे चुकलेलं समीकरण, ऐका सगळ्यांनी प्रश्न, हे चुकलेलं समीकरण बरोबर करण्यासाठी, कळालं सगळ्यांना काय ते? हे चुकलेलं समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची काय करावी लागेल? आदला बदल, म्हणजे तुम्हाला 2 नंबर एक्सचेंज करायचे. एक्सचेंज म्हणजे जागा चेंज करायची, बरोबर ना? मग जागा चेंज करायची म्हटल्यानंतर आता आपण ऑप्शन मध्ये जाऊ शकता, आणि दुसरा ऑप्शन पण नाही आपल्याकडे. ऑप्शनने जावं लागतं अशा गणितांना, कारण कोणत्या 2 नंबरची जागा बदलायची हे आपण थोडी ठरवणार. ऑप्शनला दिलेलं असतं, ऑप्शन मध्ये लगेच चेक करून घ्यायचं आपण. पहिलं ऑप्शन सांगा काय दिलंय? हा आता ऐका, 9 आणि 17 तुम्ही लगेच लिहायला घेऊ नका, ते बरोबर का चुकीचं लगेच तोंडी तुम्हाला दाखवतो मी काय ते. 9 आणि 17ला एक्सचेंज करायचं म्हणजे माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. ओम भट
स्वाहा, तात्या विंचूचा प्रकार आपला आहे ना. मग 9 आणि 17ची जागा चेंज करायची म्हटलं 17च्या बदली काय असणार आणि 9च्या बदली. पण एक गडबड अशी होते 17ला 3 ने भाग जात नाही आणि गेला तर पॉइंट मध्ये येईल. मग ते चालेल का? संख्या पूर्णांकात पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बरोबर येईल का? जर सोडवला तर टाइमपास होईल आपला. मग ऑप्शन नंबर 1 आउट. हा ऑप्शन बाहेर पडला. आता सांगा दुसरा ऑप्शन काय? 9 आणि 18. 18च्या बदल्यामध्ये काय? 9 आणि 9च्या बदल्यामध्ये काय? 18. योगायोगाने आता 18 3च्या पाड्यात आहे. मी चेक करणार लगेच त्याला. सांगा 3 ने जर मी 18ला डिवाइड केलं बोला. 3 सक 18 6. लक्ष द्या सगळ्यांनी. 6 अधिक 17 वजा 9. 6 आणि 17 किती रे? 14. बरोबर आहे. जर हे चुकलं असतं ऐका, जर हे चुकलं असतं मी हा ऑप्शन चेक केला असता, जर हा राईट आला असता त्याला गोळा मारला असता आणि हा चुकला असता तर चौथा चेक नाही करायचं. मग पहिले 3 चुकले तर अशा प्रश्नात जास्तीत जास्त आपल्याला 3 ऑप्शन चेक करावे लागू शकतात, जास्तीत जास्त. 4ही नाही चेक करायचे. क्लिअर मी काय म्हटलं ते? चला आता मी परत एकदा व्यवस्थितपणे सेकंड नंबरचा ऑप्शन नीट लिहून देतो. चला इथे लिहा पर्याय क्रमांक 2. 9 आणि 18. 9च्या जागी 18 आणि 18च्या जागी काय सांगा? 9. अशा एरो काढले ते चालतील. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. ओम भट स्वाहा. ठीक आहे. चला मग आता प्रश्नामध्ये चेंज करायला जाऊ आपण. पहिलं आहे तसं लिहून घ्या ते. प्रश्न आहे तसं लिहून घ्या. 9/3 अधिक 17 वजा 18. हे 14 नका लिहू तिथं पुढे. 14 आन्सर आलं पाहिजे आपलं ना, त्यासाठी थांबलो आपण. ठीक आहे. सगळ्यात चेंज कोणाला करायचं? 9 आणि 18ला. का करायचंय? ऑप्शन नुसार चाललोय आपण. ठीक आहे. आता 9 आणि 18ला चेंज करायचं म्हटलं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 9च्या खाली इथे एरो करा, इथे 18 आणि 18च्या इथे एरो करून इथे 9. मी जसं सांगेल तसं फॉलो करा. 9च्या जागी 18 आला पाहिजे, 18 जागी 9 आला पाहिजे, म्हणजेच त्याला म्हणतात आपण त्यांची आदला बदल करतोय. आदला बदल. ठीक आहे. आणि बाकी कोणाचं काय बोललेत का ते? असं बोलले का यांना चेंज करा? नाही बोलले. ते 2 लोकांचं बोलले तर 2 लोकांचंच करायचं. बाकी सब दुनियादारी सेम. भागिलेचं भागिले, 3चं 3, अधिकचं अधिक, 17ला 17, मायनसला मायनस. बरोबर चाललंय सगळं आता? ठीक आहे. सांगा आता यांच्यामध्ये एवढे सगळे चिन्ह दिसत आहेत. पहिला मान कोणाला? भागाकाराला. मग ही जोडी बनवा. सांगा 3च्या पाड्यामध्ये. अरे बोला की 3 सक 18, 6 आला, अधिक किती? 17 वजा 9. पहिली जोडी ही बनवून टाकायची. सांगा 17 आणि 6 किती? आणि 23 मधून किती गेला? 9. आन्सर सांगा. 14 आन्सर जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे आन्सर आलंय. तर ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आला बेटा आपला? दुसरा बरोबर आला. योग्य आहे. ओके डन क्लिअर. आपले 20 क्वेश्चन संपलेत. 20 क्वेश्चन संपल्यानंतर आता अजून प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला लोकांना मी ते आपलं पुस्तक वगैरे दाखवलंय पोली भरतीचं. आहे का इथं पडलंय का कुठं? तुषू पोली भरतीचं पुस्तक दाखव. ठीक आहे. आणि एवढं जरी केलं सध्या तर ओके. अजून वेळ असेल तर पुस्तकातून सॉल्व्ह करू शकता. कोणाचंही पुस्तक वापरा. आपलंही पुस्तक आहे. हे सगळे 20चे 20 क्वेश्चन मी त्या पुस्तकातून पिक केले होते आपले. ठीक आहे. साईटला पोस्टर दाखवतो का? ओके ठीक आहे. आणि त्यात आणखीनही प्रश्न आहेत. मी प्रॅक्टिससाठी पण दिलेत. पुस्तक सेट करताना पहिले बेसिक दिलंय, नंतर प्रॅक्टिससाठी दिलंय आणि त्याच्यानंतर शेवटी तुमचे मागच्या भरतीचे प्रश्न दिलेत सगळे. ठीक आहे. करायचं असेल करू शकता. इव्हन काही क्लासेसच्या टेस्ट सिरीज वगैरे असतात. तुम्ही त्यातही तसले प्रश्न पाहताल. बॉडमासचे क्वेश्चन्स वगैरे काय ते. तर ते त्यानुसार तुम्ही सेट बघून घ्या एकदा आणि सगळे सॉल्व्ह करा. जर पूर्ण प्रॅक्टिससाठी एकच पुस्तक पाहिजे तर हे घेऊ शकता आपलं. जर दुसरं कोणाचं घेतलं असेल तेच करा. कारण तेच संपलं नसेल तर डबल घेऊ नका. आता पुस्तकं फक्त गोळा करता, असे गट्टे बनवून ठेवता. हा नातेवाईक आले, कोणी शेजारी आले, बघा किती अभ्यास करतोय लेकरू बघा. एक एक पुस्तक एवढं मोठं मोठं पुस्तक आहे. घरचे सांगतात मोठेपणाने. तुम्हाला लागते नजर. बरोबर ना? आणि तुम्हाला नजर लागली तुम्ही होता नापास आणि काय खापर कोणावर फोडता? लोकांवरती. की यांच्यामुळे नजर लागली, असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. अभ्यास केला का? ते पुस्तक जर सगळं सोडवलं तर कुठेतरी रिझल्ट येणार आहे. नुसतं पुस्तक आणलं आणि 2-4 टॉपिक केले आणि ठेवून दिलं परत. कसा रिझल्ट येईल? ज्याचा सिलेबस परफेक्ट आहे, ज्याचा सिलेबस संपलाय पूर्ण अभ्यास करून, ज्याने त्या सिलेबस वरती PYQ म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्न सॉल्व्ह केलेत, त्याचा रिझल्ट फिक्स आहे, हमखास आहे. कोणाला विचारा. 100 पैकी 90-95 प्लस जे लेखीमध्ये मिळवतात ना, त्यांनी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सगळ्या डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेल्या असतात. ठीक आहे. तर तेवढी काळजी सगळ्यांनी घ्यायची. आणि तुम्हा लोकांना प्रॅक्टिससाठी काही पीडीएफ्स वगैरे जे आम्ही देतो, म्हणजे हे तर आम्ही देतो त्या पीडीएफ तर आहेतच आहे आणि अजून त्यामध्ये मी काहीतरी आतमध्ये वर्कबुक पण दिला आहे पोलीस भरतीच्या बॅचचा आपण
अजून काही तुम्हाला लोकांना मटेरियल पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट, फ्रीमध्ये सगळं, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सगळं ते मटेरियल अपलोड करून ठेवलेलं आपण, ते प्रिंट काढायची, ते प्रिंट काढून ते सॉल्व्ह करायचं. प्रश्न पण दिलेत, सोल्युशन पण दिले. फक्त हे जे लेक्चर चालू आहेत, व्हिडिओ लेक्चर, याचं वर्कबुक दिले, त्यात सोल्युशन नाही. या सोल्युशन कुठे देतो मी? लेक्चर. आता मागापासून काय चाललंय? सोल्युशनच चालू आहे ना. ठीक आहे, तर त्या पद्धतीने करा. आणि मागच्या वर्षी पण मी पोलीस भरतीचं एक मॅरेथॉन लेक्चर घेतलं होतं मागच्या वर्षी. त्याचे पण पूर्ण जवळपास एक 10-12 व्हिडिओ असतील, बरोबर? 10-12 व्हिडिओ त्याचे पोलीस भरतीचे 2024 ला घेतलं होतं मी. ते सुद्धा एकदा बघून घ्या. त्याचे प्रश्न हे आधीच्या भरतीचे, 2021-22च्या भरतीचे प्रश्न त्याच्यामध्ये. आणि आता कोणते प्रश्न शिकवतोय मी? 24च्या भरतीचे प्रश्न घेतोय आता. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला मागचे 2021-22च्या प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे असेल तर ते पण त्यात टाकलेलं आहे. क्लिअर आहे? तर त्यामुळे काळजी करू नका. आणि सगळे ते प्लेलिस्ट वगैरे बनवून ठेवल्यात आपण. हा, टीसीएस, हा टीसीएस अँड IBPS परीक्षा देणारे कार्यकर्ते, तुमच्या ज्या ज्या परीक्षा टीसीएस ह्या क्लास 3 आणि क्लास 4च्या जर घेणार असेल, ठीक आहे, त्या सगळ्या परीक्षांची जी परीक्षेच्या प्रश्नांची लेवल असेल ती पोलीस भरतीच्या प्रश्नांशी मॅच होणार आहे. एकदमच फार टीसीएस IBPS क्लास 1 ची एक्झाम घेणार असेल तर त्याचे वेगळे व्हिडिओ पण आहेत आपले. MPSCच्या लेवलचे प्रश्न सगळ्यांनी बघून घ्या त्यामध्ये. ठीक आहे, आणि टीसीएस IBPS ची सुद्धा मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. आपल्या युट्यूबला जा, सगळं युट्यूबवरती अवेलेबल आहे. एकदा तुम्ही काय करा माहितीये का, युट्यूबला जाऊन ना फक्त प्लेलिस्ट वरती क्लिक करा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलला जा, जसं आता तुम्ही लेक्चर बघता ते आपल्या चॅनलवरच बघतात ह्याच्या, बरोबर ना, युट्यूबच्या. त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं? हा, 2 आले. कोर्समध्ये पण टाकलं का त्यामध्ये? हा, कोर्सच डिझाईन केलं डायरेक्ट फास्ट ट्रॅक बॅचचे आपण, आणि फ्रीमध्ये दिले सगळे ते युट्यूबवरती. ते जे काय असेल ते फक्त तुम्हाला जर समजा ते ऍड सारखे सारखे लागत असेल तर युट्यूबचं प्रीमियम वगैरे पण मिळतं. मला असं सारखे सारखे ऍड लागते वगैरे काय, ते मी नाही लावते, युट्यूबवाले लावतात ऍड. ते तुमच्याकडे जर युट्यूबचं प्रीमियमचं सबस्क्रिप्शन असेल तर ते बिना ऍडचं दिसतं ते, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं त्यामध्ये काय. ठीक आहे, सो अभ्यास करत राहा. तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, देशातली कुठली परीक्षा असेल, आपले लेक्चर बघा. मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल सगळे डाऊट क्लिअर होतील, काही राहणार नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. उद्या आणि परवाचं काय सांगायचं? अरे हा हा, उद्या आणि परवा सांगू द्या मला. परवा 19 फेब्रुवारी आहे, आपल्याकडे शिवजयंतीचा महोत्सव असतो आपल्या क्लासमध्ये. त्यानिमित्ताने ब्लड डोनेशन कॅम्प असतं. तर ब्लड डोनेशन कॅम्प आपलं सकाळी 19 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत चालणार आहे. ठीक आहे, तर त्या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी मी सगळ्यांना आवाहन करतो, आपण सगळ्यांनी त्याचं रक्तदान करण्यासाठी यावं. ठीक आहे, कोणीही अल्कोहोल इंटेकवाले लोक येऊ नका प्लीज. ठीक आहे, ज्यांचं काहीतरी गोळ्या औषधं चालू असतील बाबा, उगाच त्यात तुम्हाला काही त्रास नको, तुम्ही येऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याचं वजन 50 किलोपेक्षा कमी आहे त्यांनी येऊ नका, कारण तुम्हाला ते ब्लड दिलं चक्कर बिक्कर आले तर परत अवघड होतं परत आमचं. ठीक आहे, तर ते, आणि प्लस आणखीन ज्याचं HB वगैरे रक्ताचं थोडंफार कमी असेल वगैरे काय, तर तुमचं असं इथं आल्यानंतर ते लोक, हॉस्पिटलची टीम असते, ते लोक चेक करणार तुम्हाला लोकांना. आणि जर तुम्ही त्यात फिट बसत असाल तर तुम्हाला ब्लड डोनेट करता येईल. आणि जे जे रक्तदाते आपल्या परवा रक्तदान शिबिराला ब्लड डोनेट करतील त्याला आपल्या अकॅडमीचं पुस्तक आपण त्यांना गिफ्ट म्हणून देऊ. ठीक आहे, पण एक रिक्वेस्ट आहे, ज्या ज्या मुलांची पोलीस भरतीचं आता फिजिकल टेस्ट चालू आहे, ठीक आहे, जे लोकांचं सगळं आता ते म्हणजे ग्राउंड चालू आहे, त्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही ब्लड डोनेट करू नका सध्या. आय रिक्वेस्ट यू. उगाच कसं होतं, ते ब्लड डोनेट केलं आणि थोडी चक्कर वगैरे आली, थोडासा वीकनेस आला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल. म्हणजे तुम्ही करूच नका, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला त्यात. म्हणजे तुमचं पूर्ण ग्राउंड संपेपर्यंत तुम्ही ब्लड डोनेट करू नका. कारण असं मागे आम्ही ऑब्झर्व केलंय की काही लोकांनी जेव्हा ब्लड डोनेट केलं आणि ग्राउंडला गेले तर थोडं ते त्यांना ते भोळ आल्यासारखं, चक्कर आल्यासारखं झालेलं आहे. तर मग मी आवाहन केलं, म्हणजे काय होतं, तुम्ही लोक मास्तर लोकांना एकदम पार देव मानता मला, की सर नाही नाही, सरांनी बोलले, ढवळे सर बोलले उद्या ब्लड डोनेट करायचं तर आला लगेच डोनेट करायला, आणि परवा ग्राउंड आहे. असं करू नका. मी रिक्वेस्ट करतो, ज्याचं ज्याचं ग्राउंड आहे त्यांनी प्लीज ब्लड डोनेट करू नका सध्या. ग्राउंड संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी करा वाटलं तर. करेक्ट आहे, ग्राउंड क्लिअर करा पहिल्यांदा, ग्राउंडच्या पैकीच्या पैकी मार्क पाडा. कराल ना? ठीक आहे, हा. आणि मग त्याच्यानंतर आपलं ब्लड डोनेशन कॅम्प वर्षातून 2दा चालू असतं. आता सध्या करू नका, नंतर वर्दीमध्ये करा. आहे ना, बरोबर ना? आणि आता परत आपलं गुरुपौर्णिमेला पण असणार. तोपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची सगळी प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल पोलीस भरतीची. मग तेव्हा डायरेक्ट वर्दीमध्ये या. येणार ना? का नुसतं बोल बच्चन? काय नाही, फक्त पास होईपर्यंत मास्तर मास्तर करता तुम्ही लोक, आणि रस्त्याला कुठे चौकात आम्हाला अडून आमच्यावर फाईन मारता. असं नाही करत, ओळखतात बिचारे. फक्त एवढंच की कोणी धरलं तर मला फोन नका करू. आहे ना, मास्तर मास्तर गाडी अडवली, बघा बरं आपला विद्यार्थी का, हे असले फोन नाही करायचे आम्हाला. बरोबर ना, नियम फॉलो करत नाही तुम्ही. उलट मला फोन लावला, मी म्हणाल त्याला अजून 500ची पावती फाडा. नियम फॉलो करत नाही. ठीक आहे, मग आता आपलं ब्लड डोनेशन कॅम्प असल्यामुळं आता फक्त एक उद्याचं लेक्चर संध्याकाळी घेता येणार नाही.
आणि परवाचं मी तुम्हाला सांगेल. आता काय होतं, उद्या आपल्याला क्लासमध्ये सगळं डेकोरेशन करायचं असतं. ठीक आहे. कारण शिवजयंती आपली परवा असल्यामुळं आदल्या दिवशी एक तर डेकोरेशनही करायचं आणि प्लस आपल्याला हे सगळे क्लासमध्ये डेस्क वगैरे काढून बाहेर ठेवावे लागतात आणि पूर्णपणे जे काही ते हॉस्पिटलचे जे काही बेड्स असतात, बरोबर? ते बेड्स आतमध्ये टाकावे लागतात ब्लड ब्लड डोनेशन करण्यासाठी. तर त्यामुळं उद्या थोडी आमची यंत्रणा सगळी बिझी असेल. म्हणजे आम्ही सगळेच बिझी आहेत. तुषार बिझी आहे, मी बिझी, सगळेच बिझी आहेत आम्ही लोकं उद्या. तर त्यामुळे उद्याचं रात्रीचं लेक्चर मी घेणार नाहीये. परवाच्या लेक्चर बद्दल उद्या किंवा परवा सकाळपर्यंत तुम्हाला अपडेट कळून जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सो तेवढी फक्त 1-2 दिवस लेक्चर जर समजा नसेल तर शिव्या घालू नका. प्रामाणिकपणे घेतोय. ठीक आहे ना? आणि जर पुण्यात असाल तर एकदा येऊन उद्या परवा मी आहे ऑफिसला आणि शिवजयंती दिवशी दिवसभर मी ऑफिसला असेल, तर ज्याला भेटायचं असेल त्यांनी येऊन भेटून जावा. ठीक आहे? चलो. मग आता आपण थांबूया. चालेल. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. टाटा. आणि ते टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकली पोरांना? हां, ठीक आहे. ओके.